मंडळी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, तशीच जगण्यासाठी रटाळ आयुष्यातही करावी लागते आनंदाची पेरणी. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्ही कधी चायनीज नूडल्स बरोबर गावरान ठेचा आणि त्यावर अशी मस्त साजूक तुपाची धार असं एकत्रित खाल्लंय? नाही? आधीमध्ये असं ट्राय करायला हवंय तुम्ही. हां, म्हणजे आम्ही आमच्या हास्य जत्रेमध्ये असं काहीसं ट्राय केलं आणि त्यांनी धमाल उडवून दिली. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. रिॲक्शनचा बादशाह अंशुमन विचारे, साताऱ्याचा आबा हलगी फेम रोहित चव्हाण आणि स्वीट अँड क्यूट रसिका वेंगुर्लेकर यांचं. बा मुलायचा होशियार, हलगी सम्राट, लंबळक भंबळक भूषण, लंबळक भंबळक नायक, महाराज रोहित भजल. चल फालतू चल चालू कर. काय लगा ए लगा सोन्या लगा काय लगा अर्धच म्हणलंच होई लगा सगळं तरी म्हणायचं नाहीच होई. मी एवढ्या तोऱ्यात आलो होतो सगळं म्हणायचं नाही लगा. महाराज आली आली महाराज आली 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 आली. प्रधानजी कुठे? परदाची कशाला पाहिजे तुला? आपल्या लग्नाचा अँसरी वन्सरी आहे का नाही? लग्नाचा बड्डे आहे का नाही आपल्या? येडं कुठचं गोड गोड महाराज, किती गोड तुम्ही. आणि ते अन्सारी वन्सारी नसतं महाराज, अॅनिव्हर्सरी असं असतं. तेच ते महाराज, भावना महत्वाची आहे. अॅनिव्हर्सरी भावना महत्वाची आहे का नाही? मग असू दे. महाराज, प्रधानची कुठे? कशाला परदांची पाहिजे तुला? मी त्याला केक आणायला पाठवलाय. काय सांगता? महाराजांचा आला वाटतं. महाराजांचा गंगळाक भंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक हे काय असो? गे बसला का? सगळं चुकीचं म्हणतंय ही. मग कसं बोलायचं? तसं नसतंय ते. हा? इकडे येतो. हा. इकडे इकडं बरा. हा. आता तू महाराज आहे समज, बर. मी प्रधानजी आहे. हा. तू महाराजाचा रोल करायचा. हा, हा. कसं म्हणायचं असतं माहितीये का? हे करत गपकीच्या गाडगी 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 डांगाला ढाक. महाराजांचा विजय असो. डिंग टाक. कसं आहे ना, असं म्हणायचं असतं. प्रधानजी, हा बोला महाराज. आमच्यासाठी आणि राणी सरकारांसाठी शयन कक्ष खाली करा. रंगाळक 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 ढकाक ढकाक ढकाक. काय मज्जा येते करा महाराज. अजून काय काय करू? बाहेर बोर्ड लावून टाका, डू नॉट डिस्टर्ब. लई भारी बोर्ड. रंगाळक 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 डिंग टाक. महाराज अजून काय काय करू? सकाळी 5 वाजेपर्यंत डू नॉट डिस्टर्बच करा. अरे ढंगळक 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 ढंगळक. महाराज सकाळी 5 पर्यंत हक्कलक ढंगळक हक्कलक ढंगळक. मज्जा येते मज्जा येते. महाराज अजून काय काय करू? द्राक्षपेक्षा आणा ना जरा. द्राक्ष कशाला? कशाला म्हणजे काय? एक द्राक्ष तोंडात ठेवणार आणि राणी सरकार तोंडाने असं अर्ध तोडणार. अयो लय भारी दिसते मला. अर्धा जवळ जा की जरा इकडे. सरकार इकडे जरा. काय द्राक्ष आहे ती एवढी एवढीशी असते ती काय काकडे आहे का? जवळ जा. हात रक्कळक 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 ढंगळक. कळलं का? असा प्रधानजीचा रोल करायचा असतो. कसला भारी केला महाराज. मग पुढचे काही दिवस करा ना, मला अभ्यास चांगला होईल माझा. मग चालतंय चालतंय. नको आहो पण आज नको. का का? आमच्या लग्नाचा अन्सारी वान्सारी आहे आज. सारी माणसं अॅनिव्हर्सरी. येडच आहे. आता उठा तिथनं तुम्ही. आता माझं मला राजा करूया, तुमचा तुम्ही प्रधानजी करा. ऐक नाही. हा चिकटू नका, लांबा. बर प्रधानजी जी महाराज, झाले का सगळी तयारी? सगळी तयारी झाली महाराज. हा. फक्त पेपर सह्या करायच्या बाकी आहेत. हे कसलं पेपर आहे ते? काही नाही, आपल्या राज्यात युद्ध सुरू झालंय ना, अयो. म्हणून मी 1 लाख सैनिकांचा इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या आत्ताच्या आता सह्या हव्यात तुमच्या. चालतंय चालतंय. नको पण हे सगळ्या सह्या आत्ताच करायला पाहिजे ते. होय महाराज. उद्या करूया की महाराज. अन्सारी वान्सारी आहे लग्नात आमच्या. अहो पण युद्ध सुरू झालंय महाराज, आणि उद्या युद्धात सैनिक जर मेले तर ते पैसे आपल्यालाच मिळतील महाराज. आणि त्या शत्रू पक्षाने आपल्याला तहासाठी बोलवलेलं आहे. हाय का बघा, हे असं असतंय बघा. आपण त्यासनी चहासाठी बोलवतोय आणि ते आपल्याला तहासाठी बोलवतोय. तर चालतंय तहासाठी तर तहासाठी, पण त्यासनी सांगून ठेवा मला कमी साखरेचा तहा लागतो.
पण त्या 10 बरोबर सोबत इस्किट चालेल? चालतंय की. पहिले हे स्किट करा आधी. कारण सह्या करा ना महाराज. हो बाबा सह्या केल्या पाहिजे. करा ना. सह्या केल्या पाहिजे त्या. सह्या केल्या पाहिजे त्या. प्राणी सरकार हा गप्प का तुम्ही? आता लेखकानेच वाक्य कमी दिलेत मला. प्रधानजी तुमची वाट पाहून पाहून मी किती व्याकुळ झालो माहितीये का. हो राणी सरकार, मी तुमच्या अॅनिव्हर्सरीची तयारी करत होतो. आमची अॅनिव्हर्सरी आम्ही फक्त तुमच्या बरोबरच सेलिब्रेट करणार आहे. राणी सरकार, तुमची इच्छा मी पूर्ण करणार. आपण सेलिब्रेट करूया. मी इथेच आहे. मी पण इथेच आहे. लय चावाट बोलू नका हो. इथं माझं लक्ष केंद्रित होत नाही. मग जरा हळू बोला, मला सगळं ऐका येतंय. सह्या चुकत्या त्या माझ्या. महाराज, ह्या सह्या झाल्यानंतर 1 लाख घोडे आणि 50,000 हत्तींचा पण इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्या पण सह्या आत्ताच करायचे आहेत. आजच होय. हे एवढ्या सह्या केल्या तर माझी बोट बघा कशी आग काढल्यात. एवढ्या अजून सह्या करायच्या माझ्या मरस्तवर बोट अशीच राहतील. हे कसं बघा केक कसा कापणार मी असा. अरे हो, केक वरून मला आठवलं. प्रधानजी, महाराजांनी तुम्हाला केक आणायला सांगितलं होता. कुठल्या फ्लेवरचा केक आणला तुम्ही? हा काय महाराजांसारखाच आहे. कुठं? ब्लॅक फॉरेस्ट. हा, महाराज, सोया. काय करताय तुम्ही? मला अहो, केक- युद्धजन्य परिस्थिती असताना, तहाची बोलणी चालू असताना हातात शस्त्र घेऊन चालणार नाही. अहो, पण हे शस्त्र कुठं आहे तेव्हा ती? ही केक कापाय सुरी घेतल्या ती पण प्लास्टिकच्या या. अहो, पण कशाने काहीतरी कापणारच आहात ना. हो, तह म्हणलं सांगा राणी सरकार. महाराज, हे बघा, एक वेळ तुम्ही केक कापला नाही तरी चालेल, पण तह मोडता कामा नये. ऐका. मग जे कोण कापायचं मग मला? महाराज अॅनिव्हर्सरी आहे की नाही आपली, आपण केक कापला पाहिजे. पण तुम्ही नाही म्हटल्यावर अॅनिव्हर्सरीला एकटीनेच केक कसं कापणार ना. कोण बरं माझ्या बरोबर केक कापणार? प्रधानजी. हो. काय हो 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 काय हो, मला विचारू की तरी त्यासनी. त्यांची काय पर्सनल काम असते ती का नसते ती? हो, हो. आपली सगळी खाजगी कामं त्यासनी सांगायची. हा. प्रधानजी हा, कापा की केक. चला या घ्या. केक कापूया. हॅपी अॅनिव्हर्सरी ग, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. मला पण केक द्या की. मला पण केक द्या की. होय, मला पण केक द्या की. मला केक पाहिजे. मला केक पाहिजे. महाराज, मला केक पाहिजे. अहो, उठा ना, तुम्ही काय करताय? आमच्या लग्नाचा बर्थडे आहे, तुम्ही दोघच केक खाताय गुलू 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 गुलू. मला पण केक पाहिजे. निदान असं बोटानं असं क्रीम तरी चाटवा की मला. तुम्ही उठा 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 उठा. महाराज, राज्यात युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यात राज्याचा राजा केक खातोय. बघताना कसं वाटेल ते? आपण मला केक खायचा. अहो, कुणी बघितलं तर काय म्हणेल? केक खाय बघायला कोण आहे इथं तवा ती? आपण तिघच आहे की. आपण कोणी फोटो बिटो व्हायरल केला तर? अरे हो, पण फोटो कुठं काढली ते अजून आपण? फोटोवरून मला आठवलं, महाराज आपली अॅनिव्हर्सरी आणि आपण फोटोच काढला नाहीये. प्रधानजी या, आपण फोटो काढूया. या ए इकडे. ए ए ए तू माझी बायको आहे का नाही? हा. मग 5 मिनिटं का होईना माझ्यावर बायको गत वाक्की. माझ्यावर फोटो काढ की तू. या या आता या. काय एकेकाची जबरदस्ती असते नाही. काय जबरदस्त गोष्ट सांगितली ना तुम्ही महाराज. फोटो तर काढलाच पाहिजे. प्रधानजी हे घ्या आमचा फोटो काढूया. 1-2 तयार ना? खांदे वाटते. नाही नाही, कमरेत कमरेत हात घाल, कमरेत. कसं काय कसं असं काय यायचं आणि पटकन हात टाकायचा असं. जावं. हालू नकोस की. शिकवते की नती. 1-2 नंतर 1-2. कोणारे वरती? कुठं आहे? कशा काय बघताय तुम्ही? काय चाललंय महाराज? वरती कशाला बघताय महाराज? तुम्ही फोटो इकडे काढतोय नीट मी. लक्ष द्या ना. मला येणंच झालंय पण काय नाही, फोटो नको, आपण सेल्फी काढूयात. या सेल्फी selfie, काढूया. या. आमचा असावा म्हणून एखादा फोटो काढा की आमचा. आता नाही येऊ शकत महाराज. का? रोल संपला हो. काय माझं नशीबच नाही. नाही नाही, मला आता फोटो बिटो काय नको. काही चांगला फोटो येत नाही आपला. मला आता खूप कंटाळा आलाय, खूप बोर होते. मला प्लीज माझं मनोरंजन करा. हा मनोरंजन करतो. प्रधानजी राजनर्तिका बोलवून घ्या. हा. काय बोललात महाराज? राजनर्तिका बोलवून घ्या. राजनर्तिका? हा.
तुम्हाला काही लाज नर्तिकांना बोलवता इकडे हो इथे युद्धजन्य परिस्थिती आणि राजा राजनर्तिकांचा डान्स बघतोय हो कुणी फोटो व्हायरल केला तर आपण रोल संपलाय की माझा संपला लोकांचा असेल ना पण आला माझं बॅट लगेच आहे राव काय चाललंय मला खूप कंटाळा आला प्लीज लवकरात लवकर माझं मनोरंजन करा अरे पण आता नाचणार कोण तुम्ही नाचा ना हो आमच्या लग्नात आहे सरीवान सरी मीच कसं नाचायची कसं दिसेल ती महाराज नाचा ना अहो, नाचा ना असं काय करताय तुम्ही बरं चालते हा? वाजवा हा Change! 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 अरे वाजव, change, change! आयो बस बस लागा माझ्या छाताड तरी बघा आयो बा त्यासारखं खालीवर व्हायला लागलं. नाही आता माझ्या बापाच्याने जमणार नाही नाही जमणार नाही जमणार हाय. आयो हा, हा. राणी सरकार हाय. आता खुश आहात की नाही तुम्ही खुश हा. आय एम सो हॅपी टुडे राणी सरकार ए, काय चाललंय ए महाराजा इथून निघायचं आता कळलं का हे बघ पडदाने तोंड सांभाळून बोलले का राजा आहे मी होतात या पेपरवर ज्या सह्या केल्यात ना त्यात अर्ध्या पानामध्ये असं लिहिलंय की अर्ध राज्य शत्रू राष्ट्राला दिलंय आणि अर्ध राज्य प्रधानाला बहाल केलेलं आहे आणि मग मी तुम्ही राजनर्तक म्हणून दरबारात नोकरी करणार आहात आणि शेवटच्या 3 पानात असं लिहिलेलं आहे की तुमच्या घटस्फोटाचा अर्ज मी मान्य केलेला आहे मी सही केलेली आहे आणि शेवटच्या पानात असं लिहिलेलं आहे आमच्या लग्नाला तुम्ही साक्षीदार म्हणून आहात मस्त मस्त झाला परफॉर्मन्स प्रसाद तुम्हाला कसा वाटला खूप पूर्वीपासून आपण ही वगनाट्याची लोकनाट्याची परंपरा पाहत आलो आहे अनेक रथी महारथी लोकनाट्याने आपल्याला दिले राईट फ्रॉम राम नगरकर दादू इंदुरीकर काळू बाळू अनेक वल्ली वगनाट्यानी किंवा लोकनाट्यानी महाराष्ट्राला दिल्या मला असं वाटतं रोहित तुझ्यात ती कपॅसिटी नक्कीच आहे वगनाट्याला लागणारा जो एक भाबडेपणा आहे तो तुझ्या दिसण्यात तर आहेच पण तुझ्या असण्यात नसताना तो सादरीकरणात आणतोस हे खूप मोठ्या नटाचं लक्षण आहे वा वा क्या बात क्या खूप कहा असा वेडा बागडा थोडासा मूर्ख असा राजा त्याचा त्यात फायदा उठवणारा प्रधान आणि प्रजा तर तो बेरकीपणा अंशुमन विचार यांच्या अंगात रक्तातच असल्यामुळे त्यांना काही वेगळं करायला लागत नाही रसिका छान केलंस मजा आली खूप मजा आली इंटरेस्टिंग क्या बात सई तुम्ही एकतर तिघेही खूप उत्तम दिसताय या गेटअपमध्ये खूपच छान दिसताय उत्तम होतं सादरीकरण आणि खूप दिवसांनी रांगडांग परत आल्यामुळे हा असा एक फील आला त्यामुळे थँक्यू आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा थँक्यू मंडळी विश्रांतीनंतर जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद खांडेकर आणि ओमकार भोजने यांचं आज आनंद होणार ग खूप खूप आनंद होणार ग कोणीतरी पिणार पिणार कोणीतरी पिणार पिणार ग खरं 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 कोणी पिणार पिणार ग हा प्यायचं ठीक आहे पण माझा मित्र गौऱ्या फोन उचलेल तर खरं ना हॅलो हॅलो गौऱ्या अरे कसला फालतू फोन आहे रे एक तर लागत नाही लागला तर उचलत नाही तुझ्या त्या कंजूस बापाला सांग ना नवीन फोन घेऊन द्यायला मी तोच कंजूस बाप बोलतोय चौगुल काका सॉरी सॉरी घे रे गौऱ्या फोन घे हॅलो हे तुला अक्कल नाही का रे कसा तुझ्या त्या टाकल्या बापाला देतो रे पनवती सारखं काहीतरी बोलत बसतो नुसता मी येडा तोच टकल्या बाप बोलतोय सॉरी काका घे रे फोन घे
हॅलो हा हॅलो हा हॅलो गौरेश काका. अरे गौरे काका. अरे गौऱ्या बोलतोय गौऱ्या. अरे हे गौऱ्या मला धंद्या लावशील ना एक दिवस. काय रे? काय नाही तू ऐक आता ऐक. माझी आई जाणार होती ना मामाच्या गावाला. ती निघाली आहे घरून आता 12ची गाडी आहे तिची आणि बाबा तिला पोचवायला गेलेत आणि बाबा सुद्धा ना कुठेतरी बाहेर जाणार आहेत त्यांना लेट होणार आहे. हा मग आपण माझ्या घरीच प्रोग्राम करूया काय म्हणतोस? एक काम कर तू खंबा घेऊन ये मी चकण्याची ऑर्डर दिली फोनवर. हा तू ये पटकन चल आणि कोणाला सांगू नको गपचूप घे. नाही गपचूप कोणाला सांगू नको गपचूप घे. चल लवकर फोन ठेव. हावरायला घेऊया बाबा. कुणीतरी पिणार पिणार ग कोणीतरी पिणार ग. हॅलो चौगले. हा खांडेकर बोलतोय. ऐक ना तू एक काम कर घरीच ये. ते तुझं येडं पोरग ना झिपर त्याला काहीतरी येडं बनवून ये इकडे. हो काका मी तो झेपरे येडं बोलतोय. सॉरी रॉंग नंबर गौरव बाळा. हा बाबा आहेत का? आहे. हॅलो. हो मोठा झेपऱ्या फोन घ्या. हॅलो चौगले. काय ते ऐक मी काय बोलतो तू डायरेक्ट ना घरीच ये. म्हणजे मी गेलो होतो बार मध्ये टेबल पण बुक केला पण तो वेटर आहे ना तो आमच्या हिचा गाववाला निघाला रे. अरे मग चकना फुकट मिळेल ना. जाऊन ती सांगेल सगळं तो. तर मी काय केलंय सगळं पार्सलला घरीच मागवलंय तू घरीच ये. माझा मुलगा आहे हो मी घरी पण मी त्याला काहीतरी येडं बनवून पाठवून बाहेर. ये घरी ये. ये घरी ये. कुणीतरी पिणार ग कुणीतरी पिणार ग कुणीतरी पहले ऑर्डर आली पण ऑर्डर दी नाही और तुरंत आ भी गई. बाबा तुम्ही कसली ऑर्डर? ढोल ताशाची. ढोल ताशा आपण सोसायटीत नवीन पथक सुरू करतोय ना मला वाटतं त्याची ऑर्डर आली की काय. बघतो तर ढोल आला. बघतो तर काय डोरवर तुम्ही आला. मी रात्रीचे 12 वाजलेत. 12 वाजता ढोल ताशाची ऑर्डर. जास्तच रिस्की पंच होता काय? नाही मुळात हा पंचच नव्हता. हा ना. हा. जाऊ दे पंच नाही त्याच्यावर कशाला वेळ घालवायचा. चला जाऊ. पण बाबा तुम्ही का परत आलात? म्हणजे तुम्ही बोललेलात ना तुम्हाला लेट होणार आहे म्हणून. अरे म्हणजे काय शेवटचा गेलो नव्हतो. का परत आलात म्हणजे? नाही पण तुम्ही बोललेलात ना तुम्हाला लेट होणार आहे म्हणून म्हटलं. हा रे तो वेटर आईच्या गावाला निघाला. गावाला कोण? जास्तच रिस्की पंच झाला ना. हा पण पंच नाही आहे. नाही ना हो पंच नाही तर कशाला वेळ काढायचं. पंच नाही पण मी काढू शकतो. गाववाला कोण? गावाला गावाला आई आई गावाला गेली ना. आई गावाला गेली ते सांगते तुला. गावाला गावाला जमलं. वेटरचं काय? ते अजून आहेच ना. वेटर स्वेटर ढेकर गेटवर मला सुचलं की आई गावाला जाणार आहे ना. मग आता मुलाला एकटं कसं घरी ठेवायचं म्हणून मी आलो इथे. ठीक आहे. हा कसं काय घरी जात नाही. मी काय म्हणतो जा ना गौरवच्या घरी अभ्यासाला. हा बाबा तुम्हाला सांगायलाच विसरलो गौरव आज येणार आहे आपल्याकडे अभ्यासाला. आता कसलं बसणं होतं. मी काय म्हणतो त्यापेक्षा तू जा ना गौरवच्या घरी. मग तुम्ही तिकडे छान अभ्यास करा. मी आणि चौगले काका गौरवचे बाबा इथे बसतो. सोसायटीचा हिशोब राहिलाय त्याच्यासाठी बसतो. नाही बाबा त्यांच्या घरी ना त्या चौगुले काकी पण आहेत. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. एक मिनिट तू ऍप करू नको.
चौगले काकींचा अभ्यासाचा काय संबंध रे? नाही 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 तसं काय नाही तसं काय नाही पण त्यांना लुडबुड करतात सारखं सारखं म्हणजे हे मी शिकवू का ते मी शिकवू का असं मध्ये मध्ये येतात. तुम्ही तिकडे गेलात त्या सोसायटीचं काम आहे त्या सेक्रेटरीचं आहे तुम्हाला मदत करतील ना. नाही रे नको रे. नाही बाबा तुम्ही जाणार नाही, तिकडे. नको तुम्ही मग ते हे आणू का ते आणू का हे तळू का ते काय करू नको 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 ते जाऊ दे ते मग तुला अभ्यास कर तू अभ्यास कर काय प्रॉब्लेम नाही मी ते सोसायटीचा हे करतो तू कर अभ्यास कर काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. बाबा तिकडे गेला असतात तर तुमचं व्यवस्थित नाही वेळ नाही, राहू दे गेला. राहू दे तू कर अभ्यास. तुम्हाला काकूंनी मदत केली असती ना. राहू दे काय तुम्ही त्या म्हणतात नाही का चल ना राहू दे बोल ना आता काय चल ना. सोसायटीचं मेंटर बरं मी काय बोलतो बाकी अभ्यास कसा चाललाय हा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हा 10वीची बोर्डाची परीक्षा जवळ आली असेल ना आता. बाबा मी टिवायला आहे. झुओलॉजी झुओलॉजी काय झुओलॉजी तर झुओलॉजी काय म्हणताय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र झाय झालंय झाबा. काय झालंय काय बाबा झुओलॉजी वेगळी फॅकल्टी आहे. वेगळी faculty आहे. काय ना बाबा अभ्यासक्रम जोहक्कन बदलतो काय कळत पण नाही आपल्याला. कर कर तू अभ्यास कर काय प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल कर अभ्यास कर. झुओलॉजी हा ऍक्च्युली काय झालं माहिती इकडे तुला सांगतो. चौगले काका आहे ना त्यांना जरा माझ्याशी प्रायव्हेटमध्ये बोलायचं आहे. काय बोलायचं. माणूस जरा टेन्शन मध्ये आहे तर मग चौगुले काकींशी बोलतील ना तुमच्याशी काय बोलायचंय. नाही, तसं नाही रे ते नाही बायकोसोबत डिस्कस करू शकत ते मग माझ्याशी वेगळं बोला. नाही नाही बाबा असं कसं तुमच्याशी काय एवढं बोलायचंय मला सांगा काय एवढं काय महत्वाचं बोलायचंय. हाय रे नाही, असं काही नाही. नाही ते असं काय अफेअर थोडस चौगुले काकांचं अफेअर आहे. हा चौगले काकांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. काय सांगता बाबा टकल्याला कशी पटली पोरगी. काय सांगता काय बाबा. मग मी म्हणजे त्यांना तेवढं माणूस म्हणजे माणूस तसा चांगला आहे रे घसरतो कधी कधी पाय. तुम्हाला बोले की बाबा खांडेकर असं असं मी टेन्शनमध्ये आहे तर मला जरा बोलायचं मन मोकळं म्हटलं या शेजारी कधी कामाला येणार आहे की नाही म्हटलं या काही प्रॉब्लेम नाही आपण घरी बसून बोलूया काही प्रॉब्लेम नाही. आमचा ओंकार छान आहे मी सांगितल्यावर जाईल बाहेर असं मी बोललो त्यांना. ऐकलं ओंकार असं मी सांगितलं त्यांना. बाबा मला वाटतंय गौरवला त्याच्या बाबांचा अफेअर कळलंय. मगाशी फोन केला ना खूप रडत होता ओक्साबोक्शी रडत होता म्हणजे मला बोलला की मी सुसाईड करतोय. तू सुसाईड पंख्याला गळफास लावतोय असं म्हणाला. मी बोललो की नको फास वगैरे काय लावायची गरज आहे मी तुझा मित्र आहे ना शेजारी आहे मी शेजार धर्म आहे ना बाबा तुमचंच वाक्य आहे बघा. मी त्याला बोललो तू ये माझ्याकडे आपण मन मोकळं करू गप्पा मारू तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ना. बोलून जगातला असा कुठलाच प्रश्न आहे जो सुटत नाही असं मी सगळं सांगितलं. त्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे बाबा तुम्ही जा मी त्याला इकडे बोलव. राहू दे त्यांचं ते बघतील मरू दे राहू दे आपण पण बाबा तू नाही तू कर अभ्यास कर जाऊ दे ते अभ्यास कर. शेजार धर्म नको राहू दे तो मरू देतो शेजार मग तू अभ्यास कर तुझा. वा मी हा बॅग मस्त आहे रे हा छान बॅग आहे तुझी. हे कशी उघडते रे अहो, ती चेन अशी उघडली की उघडायची. उघडते. अरे 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 देवा मी बॅग खाली पडली यार. ओ shit. जा जा पटकन घेऊन ये जा लवकर जा हा. आणि ऐक हे बाळा परत घरी येऊ नको तिकडून चौगले काकांकडे जा. का म्हणजे गेट पासून चौगले काकांचं घर जवळ आहे ना तिकडे लवकर पोहोचशील. आपलं 9व्या माळावर ते पहिल्या माळावर रात्रीच्या वेळा ना मध्ये काय झालं तर हा त्यांच्या घरी जा. बरोबर बोललात बाबा. है ना नशीब काहीतरी पटलं. नाही नाही बरोबर बोललात याच्यासाठी की रात्रीची वेळ आहे ना जायला नको. जा ना यार जा ना कधीपासून सांगते तुला काय नाही जा ना. तिकडे विद्या रस्त्यावर पडली बाप सांगतो हेच आदर्श हेच संस्कार जा.
तुम्ही किती भडकला तरी मी जाणार नाही. मला भीती वाटते, तुम्ही जा. मी माझे पाय उठतात, मी जाणार नाही. माझे पण हात दुखतायत. हाताचा काय संबंध? हाताने चालणार आहे, हाताचा काय संबंध? बॅग काय पायात पकडून आणू का तोंडात पकडून आणू? माझ्या पायाला फोड आले. माझे पण पाय दुखतात, मी जाणार नाही. तू जा, मी नाही जाणार. बाबा तुम्ही जा, मी जाणार मी नाही. नाही जाणार, तू जा. तुम्ही जा, मी उठणारच नाही. वा वा. सर तुमची ऑर्डर आणि ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून हे दिलंय. बाबा तुम्ही बाटल्या मागवल्यात? हसू नका बाबा, तुम्ही बाटल्या मागवल्यात. हे चौगले काका पण ना अतिच आहेत, अतिच आहेत. अरे ते काकी परमिशन देत नाहीत ना, ते आपल्या ॲड्रेसवर पाठवतात म्हणून. ए भाई वो एक काम करो, वो 112 में चौगले के घर पे दे दो वो, हाँ, और संभल के लेके जाओ, वो बाटले फुटेगा नहीं तो. कशाला हिंदीची वाट लावताय? मी आल्यापासून मराठीत बोलतोय ना. 1202 ना. 1112 112. ठीक आहे. हाँ जाओ. ओ ओमकार खांडेकर, तुमची पण ऑर्डर आणले. 2 शेंगदाणा पाकिटं, 3 चणाडा पाकिटं, 4 चकली पाकिटं, 5 मुगडाळ पाकिटं, 10 रोस्टेड पेपर आणि ते हिरवी चटणी आणि शेजवान चटणी एक्स्ट्रा दिले. त्याचे पैसे नाही लावले तर आम्ही एवढे. हे काय मागवलंस? हसू नका. हे काय मागवलंस? जेवण. शेंगदाणे, मूग डाळ, चना डाळ, रोस्टेड पेपर नसेल रे, पापड असेल. हा. पापडच बोललो मी. रोस्टेड पापड, हे जेवण? आजार. ते झालं मागे आजारी. हे काय? डाएटचं जेवण. डाएटचं, मी डाएटवर आहे ना बाबा, त्याचं जेवण आहे ते. खंबा पण आहे. गौरवचा, चौगुले काकांचा मुलगा गौरव, त्याचा. हा गौरव पण अति अति करतो कधी कधी. त्याला ते म्हटलं ना, बाबांचं अफेअर कळलंय, त्याला टेन्शन आलं असेल, त्याला वाटलं मोकळं होण्यासाठी खंब्याची गरज आहे म्हणून. तुम जाओ, तुम 112 मी जाओ, तुम संभाल के लेके जाओ, पण बाटली फुटे. एक मिनिट. ते गौरवच नाही, तुझ्या नावाने आलंय. कळलं? तुझ्या नावाने आलंय. बाबा तुमचं चौगुले काकांचं कारण पटवून घेतलं ना मी, मग तुम्ही पण पटवून घेतलं पाहिजे. ए भाई दे वो इधर ऑर्डर दे. वो चौगले को मैं दे देगा. हाँ, थांबा थांबा. वो गौरव को भी मैं दे देगा. सर टीप. आयुष्यात कधीच स्किट करू नकोस. हॅलो चौगले. नाही तुम्ही या चौगले, काय प्रॉब्लेम नाही. चौगले रडू नका, मी आहे ना, रडू नका. हा तुम्ही या, मी ओमकारला समजवलंय, जाईल तो बाहेर. तुम्ही या. हाय जाईल या. हा माणूस खूप टेन्शन मध्ये. अरे मन मोकळं करायला येतं, माणूस टेन्शन मध्ये. मी असं वागल्यावर टेन्शन नाही येणार तर काय त्याचं नाही बोलत आहे. ओमी रे आला गौरव चौगले. आईला बियर पिऊन पिऊन केवढा फुगलाय रे. चल माझं लार्ज पॅक भर, चल लार्ज भर. गौरव, अरे लार्ज इज इक्वल टू MC स्क्वेअर. ते होतं ना. हा बाबा तुम्ही रागवू नका. मी म्हटलं ना, बाबाचा अफेअर कळलंय त्याला. कोणाच्या बाबाचा अफेअर? रडू नको तू, रडू नको. हे रडू नको गौऱ्या, रडू नको. तू माझी शपथ आहे. बसूया 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 बसूया. सोसायटीच्या हिशोबाला बसूया. ठीक आहे चौगले, ठीक आहे. मी माझ्या मुलाला
तुमच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बद्दल सांगितलंय. तुमचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एक मिनिट आहे. गप 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 सोड ना. नाही, गौरव शपथ आहे, तुला माहिती आहे. गप बसा. बाबा आहे तो, कसा पण असला तरी बाबा आहे तो. इथं माझं लग्न होत नाही. नाही गप बसा. सांगितलं ओमी आता काय करायचं ते सांग. कसा असला तरी बाप आहे. बाबा तुम्ही इथे तुमचा सोसायटीचा हिशोब करत बसा. ठीक आहे, तू आज झुओलॉजीचा अभ्यास कर. नाही टेन्शन आहे. चल अफेअरचं काय टेन्शन म्हणजे पण ए ओमकार आईचा फोन आहे, थांब. हॅलो हॅलो ओमकार. हा ऐका ओमकार अभ्यास करतो आतला खोलीत. हा आणि बाबा पण सोसायटीचा हिशोब करतात आई. हा बरं बरं हा. ऐका ना, मी काय म्हणते हा, बोल ना. माझी ना 12ची ट्रेन मिस झाली आहे. हा. हा तर मी येते परत. अरे वा येते म्हणजे काय, इथे खाली गेट पाशीच आहे, जरा खाली आहे ना सामान घ्यायला. हो का. वा छान मस्त ठीक आहे अहो, या लवकर. हा आलो ठीक आहे. तेव्हा काय ती आली खाली आवरा सगळं. घेऊन जा तू. क्या बात है प्रसाद. आउटस्टँडिंग प्रसाद, क्या बात आहे. फुल टाईट परफॉर्मन्स सर्वार्थाने. फारच अमेझिंग. म्हणजे पुढे ती कॉन्सेप्ट कशी खुलत जाईल याचा याचा विचार करायलाही वेळ दिला नाही तुम्ही. इतक्या पटापट सगळ्या घटना घडत होत्या आणि त्यात वा क्या बात आहे. दारू शिवाय सुद्धा जर कशाची नशा चढत असेल तर ती तुमच्या परफॉर्मन्सशी चढते यार. क्या बात. कमाल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की फारच म्हणजे 2 एक्के जेव्हा असतात तेव्हा बाकीची महत्त्वाची पानं येऊन त्यांना साथ देतात, तेव्हा छान रमीचा डाव रंगतो असं मला वाटलं आणि तो रंगला. फार मजा आली. खूप खळखळून हसवलं. थँक्यू. क्या बात है. सिच्युएशनवर असं स्किट उभारण्यामध्ये तू खरंच बाप माणूस आहेस आणि आम्हाला ही सिच्युएशन फार आवडली. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, मित्रांसाठी काहीही असं म्हणणारा गौरव निखिल बनेच्या मदतीसाठी धावून गेलाय. बघूया त्याला ही मदत करणं शक्य होतंय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हॅलो सर. हॅलो मॅडम. गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा. टाना. तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं? पहिल्या पर्वाचा विनर आहे सर माझ्या. कधी लक्षात राहत. सांग ना. असा गायब करीन ना कायमस्वरूपी सस्पेन्स बनून राहशील. पहिला पण बंपर आलाय, आता टेन्शन नाही आपल्याला. ते लेखक आहे ना जाणून बुजून असे शब्द मला देतात, त्यांना माहित आहे मला जमत नाही पण सर आज मी कुठे आलो माहितीये का? खारगाव कोळीवाडामध्ये आपल्या मित्राच्या आयटमला उचलून न्यायला आलोय मी इकडे. वा. जाम डेंजर एरिया हा, जाम डेंजर. आणि तिची फॅमिली तर एकदम डेंजर आहे. 6 महिने त्या बिचारीला घरात कोंडून ठेवलं होतं, पण मी आपल्या मित्रासाठी आपल्या मित्राला बोललो, हे बने. हा बोल ना. काय झालं तुला, काय प्रॉब्लेम काय? काय ना. मग टेन्शन मध्ये आहे. मी जातो ना तुझ्या आयटमला मी उचलून घेऊन येतो आणि ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतली. मी स्वतःच्या खांद्यावरती
त्याच्यामुळे पण तिला इथून घेऊन जाणं म्हणजे जाम रिस्की काम आहे बरं का हे. पण आय एम फ्रॉम गौरव मोरे फ्रॉम पॉय फिल्टर पाडा ॲम्ब्युलन्स आणली मी नाक्यावरती उभी ठेवली आहे. ही आली की डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मध्ये भरणार. सगळी सेटिंग लावली आहे. एकदा का ती आली की तिला ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं की आपण डायरेक्ट कळते. घाबरा जरा हळू ना. अरे एरिया जाम डेंजर आहे. अख्ख्या प्लॅनिंगची वाट लागेल. काय कसलं प्लॅनिंग? तुला का सांगू? मी पण एक प्लॅनिंग केलंय. काय? मी आज लग्नासाठी पळून जाणार आहे. तुझं नाव कलिका आहे? तू आमच्या बनेची कळी आहेस? तू आमच्या बनेची कळी आहे? अरे कळी नाही, इथं अख्खी आरे कॉलनी आहे. एक मिनिट थांबा. एक मिनिट. मला कसं तरी होतंय. बघू नंबर लागला का मला. हॅलो बने. हा बोल ना गौऱ्या. अरे ऐक ना बने, ऐक ना, मला सांग ना तुझी आयटम. ए. सॉरी वहिनी कशी दिसते रे? वहिनी ना हा सुंदर, हा सुशील, हा. तेजस्वी. यांना पण आणायचंय? अरे या सगळ्या उपमा आहेत रे. हा. तिना खूप गोड आहे रे. माझ्यासारखी शिडशिडीत आहे. बने शेवटचा शब्द एकदा रिपीट कर ना यार. माझ्यासारखी शिडशिडीत आहे. अरे तुला मी तिचा आत्ताचा फोटो पाठवला तो बघ ना. बने. अरे गौरी ऐक ना, प्लीज लवकर घेऊन ये तिला. मी खूप तयारी करायची, मला शेरवानी घालायची. मला लवकर फोन करून कळव. हा आता ठेवतो. बने फोन ठेवला. वहिनी पुन्हा बोल. वहिनी वहिनी ऐकून भारी वाटतं. ते मला कळतंय, पण अचानक 6 महिन्यात एवढा कसा काय बदल झाला तुमच्यामध्ये? सांगते. अहो आमच्या घरातलं ना आमचं प्रेम मान्यच हा. नव्हतं. त्यांनी मला 6 महिने एका खोलीत डांबून ठेवलं हो होतं. काय? फोन नाही, बाहेर फिरणं नाही. मग माझ्याशी ना चिडचिड व्हायला लागली. अच्छा. आणि मग चिडचिड झाली की मी खूप खायचे. अच्छा. मग नंतर चिडचिड. हा. मग माझं खूपदा असं चिडचिड व्हायला लागलं. मग असं चिडचिड भिड चिडचिड. मग ह्यांच्यामध्ये कोण जिंकलं? तुम्हाला काय वाटतं? भीड असं भिडभिड व्हायला नाही. लागलं. हा. नंतर मी एक डाईट ऐकलं. काय? दिवसातून 2 वेळा 55 मिनिटं खायचं नाही. ए हॉटेल तू. मी बरोबर. अरे दिवसातून फक्त 2दा 55 मिनिटं खायचं, बाकी दिवसभर काहीच खायचं नाही. असं आहे ते. तुम्हाला माहितीये का, तुम्ही ना उलट केलंय. तक्षिदी नावाचं डाईट केलंय तुम्ही. ऍक्च्युली दीक्षित करायला पाहिजे होतं. अरे तुम्हाला कळतं का? असं करू नका यार. तुमच्या घरच्यांना जर कळलं ना मी तुमच्या सोबत आहे, तर उद्या तुमच्या घरच्यात ना सुरमईचा वाटा नाही लावणार, पापड्याचा वाटा नाही लावणार, मावऱ्याचा नाही लावणार, या गवऱ्याचा वाटा लावतील. म्हणून नाक्यावरती मी ॲम्ब्युलन्स उभी करून आलो यार. आपली पोरं उभी ठेवली आहेत, पण ॲम्ब्युलन्स मध्ये ट्रक कसा भरणार? मी करतो काहीतरी. बघा आता आपल्याला इकडे निघायचं आहे. इथून जायचं रस्त्यावरती, तिकडे जायचं, कोळीवाडीची बॉर्डर क्रॉस केली की डायरेक्ट देवळात की लगेच लग्न. हा. मग प्रॉब्लेम काय आहे? मध्ये 6 महिने तुमची चिडचिड भिड वाढली होती की नाही? तुम्ही आता घरी जा. काय? नाही मी घरी नाही जाऊ शकत. मी घरातल्यांना एवढं मोठं पत्र लिहिलंय. तुम्ही पत्र लिहिलंय? काय? आई, बाबा, दादा, भाऊ, चुलत काका, त्यांचे मुलं, पिंट्या आणि सलमान खान. सलमान? आता ज्याला मी दगा दिलं त्याचं नाव नको लिहायला. सलमानला तू दगा दिलायस? सलमान इतकी वर्ष तुझ्यासाठी थांबलाय. चला सर, सोडला मी शोचा. अरे मी खरंच पत्र लिहिलंय. मी पत्र लिहिलंय. तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. हे इकडे लप 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 लप. कुणीतरी आले. लप 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 लप. माझ्या मागे लप. गौरवाय हळू. कोण आहेस तू? ॲम्ब्युलन्स वाला. इथे काय करतोय? अरे भाई तुम्ही 5 मिनिटात येणार होतात ना. हा. तुम्ही नाही आलात, मला वाटलं मॅटर झाला म्हणून मी आलो. बरं. हे गौऱ्याबाई ही कोण आहे? वहिनी. हिचं काय करायचंय? हिलाच घेऊन जायचंय. याच्यात हा. बाय येतो मी, मला मुर्दा पोचवायचा. ए,
अरे ॲम्ब्युलन्स वाला गेला. अरे माझा मुर्दा बसेल रे, ऐक ना जरा. ए जा ना घरी, चिडला भिडला. मी घरी सांगून आले ना, तुम्ही माझ्यासाठी मेलात, मी तुमच्यासाठी मेले. अरे काय सांगितलं यार. थांब आता मी इकडनं पळून जातो, पशाभाईलाच फोन लावतो, मग तुला कळेल. हॅलो पशाभाई, ऐक ना. अरे मी कोळेवाड्यात फसलोय यार, जाम डेंजर फसलोय. मला इकडनं कोणी बाहेर काढेल का? हा बारक्या दादूस, नंबर पाठव मला. हा आला बारक्या दादूस. अरे ऐक ना, अरे मी तर कोळीवाड्यात आहे. कलिका नावाची आयटम आहे ना, तिला घेऊन चाललोय. नाक्यावरती आहे, मला मदत कर ना यार. ये नाही ना प्लीज. येस दादूस, ये. बारक्या दादूस येणार मी. बारक्या दादूस म्हणजे माझा सक्का मोठा भाऊ. अरे तुला काय करू ग? अरे तुझ्या बापानं आई बापाला अक्कल आहे का? मोठ्या भावाचं नाव कोणी बारक्या दादूस ठेवतं का? काय करू मी, कशाला सांगितलं? अरे त्याला मी पत्ता दिलाय, तो आता काही पण येईल. मी काय करू? बनेला कॉल कर. पण्याला काय? त्याचाच कॉल आला वाटतं. हा बने बोल रे. अरे गौऱ्या कधीपासून वाट बघायला होतं, लवकर घेऊन ये ना तिला. तुला बघायचा कलिकाला? हो बघायचा आहे? हो व्हिडिओ कॉल कर. लगेच करतो. हा लगेच व्हिडिओ कॉल कर. लवकर. नाही आज याची हाऊस पूर्णच करतो. ए गौऱ्या हा साईडला ना. एक मिनिट थांब, तुझी हाऊस पूर्ण करतो मी. हे घे. कलिका बाहेर, तिच्या मागे काय लपलीस? बाहेर ये, मला बघायचं तुला. मीच कलिका आहे. एक गौऱ्याकडे दे. काय रे म्हणे? ए गौऱ्या ये. हा 6 महिन्यात एवढी झाली? ऐक ना गौऱ्या, हा काय? मी जातो. कुठं? ते माझा संस्कृतचा क्लास आहे. अहम लग्नम मोडम. मी आता फोन काटम ठेवतो. तू मला भेटम नाही, तुला कुत्र्यासारखा मारम ना तर लावला ना गौरव देवदास मोरम. नको तू झाडे इथं मर. तुझा भाऊ येईल आणि मला मारून टाकेल, त्यापेक्षा मी जातो. नाही भाऊजी, तुम्ही माझ्याशी लग्न करा, माझा दादा याच्या आधी. मी नाही लग्न करू शकत. नाही दादाने कोयता काढला ना, एकदा कोयत्याला रक्त लागल्याशिवाय दादा कोयता ठेवतच नाही. त्याला मन कोयता बाहेर काढूच नको, आतमध्येच ठेव. बघा आमच्यात जावयाला मारत नाही. प्लीज मान कापण्यापेक्षा अंगठा कापलेला बरा. भाऊजी मांग भरा ना. अरे मला गुंता टाकून मारतील रे. भाऊजी मांग भरा ना. लय मारतील रे मला. हे मला जाऊ दे ग. भाऊजी 7 फेरे. काय नको ग? भाऊजी 7 फेरे नको. अरे ऐक ना हे कसं वाटतं माहितीये का? अश्मयुगीन अवजारे व हत्यारे. बने बालविवाह होतोय असं वाटतंय तुझं. फारच गोड दिसतोयस तू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा खरं तर पूर्ण स्किटभर बने आणि तुझा जोडा इमॅजिन करून आम्हाला खूप गुतुल्या होत होत्या. मस्त परफॉर्मन्स झाला, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? वनिता, हा गेटअप छान दिसतोय. म्हणजे एक तुझ्या पर्सनॅलिटीला सूट करणारे कपडे आहेत असं मला वाटतं. बने बालविवाह होतोय असं वाटतंय तुझं. फारच गोड दिसतोयस तू. मस्त तुम्ही मजा करता स्टेजवर आलात की. यू ओन द स्टेज. आणि आज पण तुम्ही तेच केलं. सिच्युएशन पण खूपच छान होती. आणि गौऱ्या मस्त ते तुझं काय मध्ये जे काही इम्प्रॉम्प्टू तू करतोस ना, गोंधळ घालतोस, मजा करतोस, त्यांनी आणखीन जास्त मजा येते. अमेझिंग. प्रसाद, बने फायनली लग्न मोडलं ना तुझं? हो ना. मग शेरवानी का घातलंस तू? काढ तो. नाही काढ. अरे काढ ना यार, असं नको. हे बघ, विनोद चुकून उघडं पडण्यापेक्षा ऑलरेडी उघडं असलेलं कधीही बस. मस्त मजा आली खूप मजा आली. असेच परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू. तर मंडळी, ह्याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची.
या रथी महारथींचा हास्य कल्लोळ उद्याच्या भागातही असाच रंगणार आहे. तेव्हा भेटू उद्या रातच्याला ह्याच वक्ताला. घेऊन येऊ तुमच्या रोजच्या कटकटींवरचा रामबाण उपाय, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होता सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. ते लोकांनी ओळखलं, मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर, साडी नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो, आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. काय कसं आहे चौगुले? बरं आहे, बरं बरं. लग्न करता का माझ्याशी? बिन तेरे सनम मर मिटेंगे हम, मेरी जिंदगी आना ही पड़ा सजना, जालिम है दिल की लगी, हो आना ही पड़ा सजना, जालिम है दिल की लगी. मंडळी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, जशी भाजीला चव यावी म्हणून गरजेची असते फोडणी, तशीच जगण्यासाठी रटाळ आयुष्यातही करावी लागते आनंदाची पेरणी. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्ही कधी चायनीज नूडल्स बरोबर गावरान ठेचा आणि त्यावर अशी मस्त साजूक तुपाची धार असं एकत्रित खाल्लंय? नाही? आधीमध्ये असं ट्राय करायला हवंय तुम्ही. हां, म्हणजे आम्ही आमच्या हास्य जत्रेमध्ये असं काहीसं ट्राय केलं आणि त्यांनी धमाल उडून दिली. चला तर मग त्यांचं स्वागत करूया. रिॲक्शनचा बादशाह अंशुमन विचारे, साताऱ्याचा आबा हलगी फेम रोहित चव्हाण आणि स्वीट अँड क्यूट रसिका वेंगुर्लेकर यांचं. बा मुलायचा होशियार, हलगी सम्राट, लंबळक भंबळक भूषण, लंबळक भंबळक नायक, महाराज रोहित भजल यार. चल फालतू चल चालू कर. काय लगा ए लगा सोन्या लगा, काय लगा अर्धच म्हणलंस वय लगा, सगळं तरी म्हणायचं नाहीस वय. मी एवढ्या तोऱ्यात आलो होतो, सगळं म्हणायचं नाही लगा. महाराज, आली आली महाराज, आली 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 आली. प्रधानजी कुठे? परदांची कशाला पाहिजे तुला? आपल्या लग्नाचा अन्सरी वन्सरी आहे का नाही? लग्नाचा बर्थडे आहे का नाही आपल्या? येडं कुठचं गोड गोड महाराज, किती गोड तुम्ही. आणि ते अन्सारी वन्सारी नसतं महाराज, अनिव्हर्सरी असं असतं. तेच ते महाराज, भावना महत्वाची आहे. अनिव्हर्सरी भावना महत्वाची आहे का नाही? हो. मग असू दे. महाराज, हा. प्रधानजी कुठे? कशाला परदांची पाहिजे तुला? मी त्याला केक आणायला पाठवलाय. काय सांगता? महाराजांचा आला वाटतं. महाराजांचा गंगळाक भंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक भंगळाक जंगळाक जंगळाक हे काय असो? गे बसला का? सगळं चुकीचं म्हणतंय ही. मग कसं बोलायचं? तसं नसतंय ते. हा? इकडे येतो. हा. इकडे इकडे उभा राहा. हा. आता तू महाराज आहे समज. बर. मी प्रधानजी आहे. हा. तू महाराजाचा रोल करायचा. हा, हा. कसं म्हणायचं असतं माहितीये का? हे करत गपकीच्या गाडगी गाडगी महाराजांचा विजय असो. कसं आहे ना, असं म्हणायचं असतं. प्रधानजी, हा बोला महाराज. आमच्यासाठी आणि राणी सरकारांसाठी शयन कक्ष खाली करा. मज्जा येते करा महाराज. अजून काय काय करू? बाहेर बोर्ड लावून टाका, डू नॉट डिस्टर्ब. महाराज अजून काय काय करू? सकाळी 5 वाजेपर्यंत डू नॉट डिस्टर्बच करा. महाराज सकाळी 5 पर्यंत हक्कलक डंगळक हक्कलक डंगळक. मज्जा येते
म्हणजे महाराज अजून काय काय करू द्राक्षापेक्षा आणा ना जरा. द्राक्ष कशाला कशाला म्हणजे काय, एक द्राक्ष तोंडात ठेवणार आणि राणी सरकार तोंडाने असं अर्ध तोडणार. अयो लय भारी दिसतंय मला अर्धा जवळ जा की जरा इकडे सरकार इकडे जरा काय द्राक्ष आहे ती एवढी एवढीशी असते ती काय काकडे आहे का जवळ जा हात कळलं का असा प्रधानजीचा रोल करायचा असतो हा. टीप. आयुष्यात कधीच स्किट करू नको. आज आनंद होणार ग, खूप खूप आनंद होणार ग, कोणीतरी पिणार पिणार कोणीतरी पिणार पिणार ग, खरं 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 कोणी पिणार पिणार ग. हा प्यायचं ठीक आहे, पण माझा मित्र गौऱ्या फोन उचलेल तर खरं ना. हॅलो हॅलो गौऱ्या, अरे कसला फालतू फोन आहे रे, एकतर लागत नाही, लागला तर उचलत नाही. तुझ्या त्या कंजूस बापाला सांग ना नवीन फोन घेऊन द्यायला. मी तोच कंजूस बाप बोलतोय. चौगुल काका सॉरी सॉरी. घे रे गौऱ्या फोन घे. हॅलो. हे तुला अक्कल नाही का रे, कसा तुझ्या त्या टकल्या बापाला देतो रे, पनवती सारखं काहीतरी बोलत बसतो नुसता. मी तोच टकल्या बाप बोलतोय. सॉरी काका. घे रे फोन घे. हॅलो हा हॅलो. हा हॅलो गौरेश काका. अरे गौरे काका. अरे गौऱ्या बोलतोय गौऱ्या. अरे हे गौऱ्या मला धंद्या लावशील ना एक दिवस. काय रे. काय नाही तू ऐक आता ऐक, माझी आई जाणार होती ना मामाच्या गावाला. ती निघाली आहे घरून आता, 12ची गाडी आहे तिची आणि बाबा तिला पोचवायला गेलेत. आणि बाबा सुद्धा ना कुठेतरी बाहेर जाणार आहेत, त्यांना लेट होणार आहे. हा मग आपण माझ्या घरीच प्रोग्राम करूया, काय म्हणतोस. एक काम कर, तू खंबा घेऊन ये. मी चकण्याची ऑर्डर दिली फोनवर. हा हा तू ये पटकन चल आणि कोणाला सांगू नको, गपचूप घे. नाही गपचूप कोणाला सांगू नको, गपचूप घे. चल लवकर फोन ठेव. हावरायला घेऊया बाबा. कुणीतरी पिणार पिणार ग, कोणीतरी पिणार पिणार ग. हॅलो चौगले, हा खांडेकर बोलतोय. ऐक ना, तू एक काम कर, घरीच ये. ते तुझं येडं पोरग ना झिपर, त्याला काहीतरी येडं बनवून ये इकडे. हा काका तुझे पण ए ओमकार आईचा फोन आहे, थांब. हॅलो हॅलो ओमकार. हा ऐका ओमकार अभ्यास करतो आतला खोलीत. हा आणि बाबा पण सोसायटीचा हिशोब करतात आई. हा बरं हा. ऐका ना, मी काय म्हणते हा, बोल ना. माझी ना 12ची ट्रेन मिस झाली आहे. हा. तर मी येते परत. अरे वा. येते म्हणजे काय, इथे खाली गेट पाशीच आहे, जरा खाली आहे ना सामान घ्यायला. हो का, वा छान मस्त ये तर ठीक आहे. अहो, या लवकर. हा आलो ठीक आहे. जेव्हा काय ते आली खाली आवरा सगळं. तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक सस्पेन्स. हा सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं. हॅलो सर. हॅलो मॅडम. गौरव मोरे फ्रॉम पवे फिल्टर पाडा. टाना. तुम्हाला असं वाटलं असेल माझी एंट्री नेहमी वाजत गाजत येते, आज एवढा हळू का आलोय म्हणून. त्याच्या मागे पण एक सस्पेन्स. हा सस्पेन्स. थँक्यू यार मित्रा, मला सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू. नाव काय तुझं. पहिल्या पर्वाचा विनर आहे सर माझ्या, कधी लक्षात राहत. सांग ना. असा गायब करीन ना, कायमस्वरूपी सस्पेन्स बनून राहशील. पहिला पण बंपर आलाय, आता टेन्शन नाही आपल्याला. हे लेखक आहे ना, जाणून बुजून असे शब्द मला देतात, त्यांना माहित आहे मला जमत नाही पण सर आज मी कुठे आलो माहितीये का, खारगाव कोळीवाडामध्ये आपल्या मित्राच्या आयटमला उचलून न्यायला आलोय मी इकडे. वा. जाम डेंजर एरिया हा, जाम डेंजर. आणि तिची फॅमिली तर एकदम डेंजर आहे.
6 महिने त्या बिचारीला घरात कोंडून ठेवलं होतं. पण मी आपल्या मित्रासाठी आपल्या मित्राला बोललो, हे बने हा बोल ना. काय झालं तुला, काय प्रॉब्लेम काय? काय ना. मग टेन्शन मध्ये आहे. मी जातो ना, तुझ्या आयटमला मी उचलून घेऊन येतो आणि ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतली, मी स्वतःच्या खांद्यावरती. त्याच्यामुळे पण तिला इथून घेऊन जाणं म्हणजे जाम रिस्की काम आहे बरं का हे. पण आय एम फ्रॉम गौरव मोरे फ्रॉम पॉय फिल्टर पाडा. ॲम्ब्युलन्स आणली मी, नाक्यावरती उभी ठेवली आहे. ही आली की डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मध्ये भरणार, सगळी सेटिंग लावली आहे. एकदा का ती आली की तिला ॲम्ब्युलन्स मध्ये भरलं की आपण डायरेक्ट कळते. हे घाबरा जरा, हळू ना. अरे एरिया जाम डेंजर आहे, अख्ख्या प्लॅनिंगची वाट लागेल. काय कसलं प्लॅनिंग? तुला का सांगू? मी पण एक प्लॅनिंग केलंय. काय? मी आज लग्नासाठी पळून जाणार आहे. तुझं नाव कलिका आहे? तू आमच्या बनीची कळी आहेस? बने बालविवाह होतोय असं वाटतंय तुझं. फारच गोड दिसतोयस तू. नाही काढ काढ, अरे काढ ना यार, असं नको. हे बघ, विनोद चुकून उघडं पडण्यापेक्षा ऑलरेडी उघडं असलेलं कधीही बस. मस्त, पण मस्त, मजा आली, मजा आली, खूप मजा आली. असेच परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर मंडळी, ह्याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. या रथी महारथींचा हास्य कल्लोळ उद्याच्या भागातही असाच रंगणार आहे. तेव्हा भेटू उद्या रातच्याला ह्याच वक्ताला. घेऊन येऊ तुमच्या रोजच्या कटकटींवरचा रामबाण उपाय, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होता सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. लोकांनी ओळखलं, मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर, साडी नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो, आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. काय कसं चौगुले? बरं आहे, बरं बरं. लग्न करता का माझ्याशी? तू सिर्फ मेरा महबूब, तेरी महबूबा, तुझे चाहेगी बड़ा खूब तेरी महबूबा. महबूबा महबूबा महबूबा, महबूबा महबूबा महबूबा, महबूबा 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 महबूबा. माणूस गेली कित्येक वर्ष आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. पण हिंसाचार, क्रोध आणि अत्याचार या सगळ्या गोष्टींमुळे तो पुन्हा पुन्हा प्राणी असल्याचंच सिद्ध होतंय. जगात फक्त एकच गोष्ट माणसाला माणूस म्हणून सिद्ध करते, आणि ती म्हणजे हास्य. त्यामुळे आपण सगळ्यांनी अगदी दिलखुलास हसलं पाहिजे. चला तर मग स्वतःतलं माणूस पण टिकवण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मंडळी, अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. तर मंडळी, अहो सांगून राडा काय कोणी घालेल, पण सांगून फालतूगिरी करण्यासाठी मात्र जिगर असावं लागतं. आणि ही फालतूगिरी समोरच्यानी बसून बघावी इतक्या कन्व्हिक्शननी करण्यासाठी तर अंगात 12 हत्तींचं बळ असावं लागतं. असं बळ असलेली एकमेव जोडी आता महाराष्ट्रात आहे, जी आता तुमच्या समोर येणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रात्र रात्र जागून स्किट लिहिणारे, पण आयत्या वेळेस ॲडिशन घेताना अजिबात पुढचा मागचा विचार न करणारे, आणि ह्या मंचावर सांगून फालतूगिरी करणारे रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर.
चला रोज काय करतो मी, यश पदरात पडलेल्या माणसांची मुलाखत घेतो. आज पदरासकट थोबाडावर पडलेल्या राजकारणी नेत्याची मुलाखत घेणार आहे मी सर. चला लाफ्टर मिळाला, जास्त आता फालतूगिरी करणार नाही आणि ॲडिशन पण घेणार नाही, कामाला लागतं. चला हृदयाला चरे पडेल असं सौंदर्य सोडल्यास घरात कोणच नाहीये. गेलं कुठे? मेंदू, मतदारसंघ आणि घर, राजकारणी लोक रिकामं का सोडतात मला अजून समजलेलं नाही. अशा वेळी आपण हाक देऊन बघूया काय नशिबाला लागतं ते. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. अरे विसरलोच, सामान्य माणसांची हाक त्यांच्या कानापर्यंत जायलच कशी. अशा वेळी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. ॲज अ फॅन मी लगेच काहीतरी वेगळं करतो. येऊन येऊन येणार कोण, माझ्याशिवाय आहे कोण? तर नमस्कार मंडळी. या ठिकाणी मी सुभानराव बिनचुकले तुम्हाला सांगू इच्छितो की आज मी तुमच्या सोबत आहे. कदाचित उद्या नसेल, पण मी परवा आहे, 15, 16, 17 पण आहे, 18, 19 पण आहे. तुम्ही कोण? मी ना ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. आपण जास्त फालतूगिरी न करता सर आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया. अच्छा अच्छा अच्छा. फालतूगिरी बोलू शकत नाही कारण ऑलरेडी तुम्ही राजकारणात सक्रिय आहात सर. आता आपण डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करूया आणि मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारावंसं वाटतो. ॲज अ फॅन मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की तुमच्या मते राजकारण म्हणजे काय? एक टोपीवाला असतो, हा, त्याच्या टोप्या माकडं घेऊन जातात. मग विहिरीतून देवी बाहेर येते, ती कुऱ्हाड टोपीवाल्याच्या हातात देते आणि सांगते कासव सशाच्या शर्यतीत कासव जिंकला. सर अहो कशाला संबंधच नाहीये सर, सगळं निरर्थक वाटतंय. आत्ताच्या घडीला अर्थ नसलेल्या गोष्टी करणे म्हणजेच राजकारण. अरे देवा. तुमच्या पराभवाची कारण मीमांसा करूया सर. ठीक आहे, मी सुरमई करतो, तुम्ही बांगडा करा. हे काय सर? तुम्हीच बोललात ना खारा आणि मासा करू. जोक जोक केला जोक. सर तुमच्या माहितीसाठी सांगू शकतो आता बुधवार गुरुवार प्रमाणेच सोमवार मंगळवार सुद्धा हास्य जत्रा दिसणार आहे सर. वा वा, प्रमोशन करतायत. नाही सर, वॉर्निंग देतोय, त्याच्यामध्ये नवीन कलाकार सुद्धा त्यांना भेटणार आहेत सर. फोन यायला वेळ नाही लागणार सर आपल्याला असे पंच मारलात तर, त्यामुळे सावध राहा सर. सर मला अशा वेळेला तुम्हाला सांगू असं वाटतं थोडं आपण AC कमी करूया का सर? थंडी वाजते तुम्हाला. हो. एक मिनिट, हे घ्या. सर अहो EVM आहे. हो, मतदान केंद्रावर मला कोण मत देत नाही म्हणून मी माझं EVM मशीन तयार केलंय. सगळीकडे माझंच नाव आहे. पंखा हातात घेऊन असलेला मी, AC हातात घेऊन असलेला मी, ट्यूबलाईट हातात घेऊन असलेला मी. कुठलं पण बटन दाबा, मत मलाच मिळतं. AC कमी करायचं आहे, मत दाबा. सर हा, अहो पण EVM ने नेता निवडला जातो. आत्ताच्या घडीला नेते EVM निवडतात. अरे देवा, सर सगळं टेन्शनवालेच आहे सर. हो का? हो. चला पुढे जाऊया. प्रश्न विचारा, बटन दाबा. प्रश्न विचारायचं बटन दाबायचं सर. सर कारण मीमांसा म्हणजे सर आपण तुमच्या पराभवाची कारण शोधूया, विश्लेषण करूया, चिरफाड करूया सर. पराभवाची कसली कारण शोधायची? माझ्या पहिल्या निवडणुकीत जेव्हा मी हरलो तेव्हा मी खूप कष्ट केले होते. मी बॅनर छापले होते, त्याच्यावर नारे लिहिले होते. काय लिहिलं होतं सर तुम्ही? मला ऐकायचंय, बोला सर. डोंबिवली ते साकी नाका, डोंबिवली ते साकी नाका, काकी असू दे नाहीतर काका, आरवणारं कोंबड किती पण झाका, कॉक कॉक कॉक, बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. सर हे इलेक्शनचं स्लोगन होतं की तुमच्या कुक्कुटपालनाची ॲड होती सर? मला असं पण कळलेलं आहे की सर तुम्ही प्रचार गीत तयार केलं, त्यामुळे समोरचा जिंकला सर. त्या दूषित आठवणीबद्दल तुम्ही मला काय सांगू शकाल सर? मी तुम्हाला प्रचार गीत ऐकवतो. वाजव रे. साफ साफ करून सगळी घाण, साफ करून सगळी घाण,
देशाला मी मिळवून देईन मान. प्रकाश आला उजेड पडला करा तुम्ही मतदान, करा तुम्ही मतदान, साफ करून सगळी घाण, देशाला मी मिळवून देईन मान. सर तुमचा आवाज, लय आणि सूर सोडल्यात हे सगळं चांगलं होतं सर. ओळी चांगल्या होत्या, अर्थ चांगला होता. प्रॉब्लेम कुठे झाला सर? शेवटच्या ओळीचा प्रॉब्लेम झाला. काय झालं सर? प्रकाश आला उजेड पडला करा तुम्ही मतदान. हा. प्रकाश चिपळूणकर जिंकला. लोकांना वाटलं त्याचा प्रचार गीत आहे, त्याचं नाव होतं ना. अरे देवा सर, पण मी तुम्हाला मनापासून सांगतो, ॲज अ फॅन तुम्हाला मी सांगतो सर, असं सारखं सारखं पडत जाऊ नका सर. तुम्ही मागच्या वेळी एवढे खोलात पडला होतात, आम्ही तुम्हाला शोधायला गेलो आणि द्वारका सापडली होती सर. एवढं जास्त बोलू नका. माझ्या प्रगतीसाठी आभाळ मोकळा आहे. अशी एखादी वाद भेटली ना आणि माचीस लागलं ना, त्या आभाळात जाल सर. आणि एवढे मोकळे वाला ना परत कोण जोडणार नाही सर तुम्हाला. तुम्ही माझा अपमान करू नका माझ्या घरात येऊन. माझे फॉलोअर काय बोलतील? फॉलोअर्स सर, एवढा जड शब्द वापरला तुम्ही सर. फेसबुकला मोजून 10 फॉलोअर्स आहेत तुमचे सर. ट्विटरवर तुम्ही एकटेच आहात सर. आणि इंस्टाग्रामचं तर तुम्ही विचारूच नका. हा सौंदर्याचा झालेला अपमान घेऊन तुम्ही तिथं अकाउंट पण काढू शकत नाही सर. हॅलो, गप्प बस. फॉलोवर्स हा शब्द तुम्ही वापरणं म्हणजे बारदनाने स्वतःला गालीच्या म्हणण्यासारखं आहे सर. आता माझ्या इज्जतीची जास्त लादी पुसू नका. अहो काय आहे की मला कळतच नाही की एवढी चिन्ह बदलून सुद्धा माझ्या जिंकण्याची चिन्ह दिसत नाही हो. खरं आहे सर, चिन्ह बदलता आलं नाही म्हणून तुम्ही वेश बदललात सर. माझ्या माहितीनुसार तुम्ही एकदा साडी नेसून महिला मतदारसंघात उभे राहिला होता सर, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही हारलात सर. कसं काय सर? ते मी साडी नेसलो, मेकअप पण केला, सगळे दागिने वगैरे घातले, मिशी काढायची राहिली. लोकांनी ओळखलं. मला वाटलं लोक फक्त साडी बघतात. सर साडी बघण्यासाठी नसते, मग ती नेसण्यासाठी असते आणि चेहरा बघण्यासाठी असतो. आणि तुमचा चेहरा म्हणजे सौंदर्याने सलग 69 वेळा केलेली आत्महत्या आहे सर. आता शेवटच्या प्रश्नांकडे येतो सर. आपल्यामध्ये एक बॉन्डिंग तयार झालं आहे सर. एक नाजूक संबंध आपल्या एकमेकांना जोडतायत सर. हा नाजूक धागा आपल्यामध्ये निर्माण झाला आहे सर. या टोकाला मी, त्या टोकाला तुम्ही सर. तर अशा या शांत आणि रमणीय आणि रोमॅन्टिक वेळी मला तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारावासा वाटतो सर, की तुमच्या सततच्या हरण्याने तुमच्या पर्सनल लाईफवर काही परिणाम झाला का? सर हे शब्दामध्ये आलं ना तर आम्हाला सगळ्यांना कळेल सर. तर या ठिकाणी मला आणि माझ्या मित्राला एकच मुलगी आवडायची. अरे देवा, म्हणजे एक निशाणी आणि 2 उमेदवार. पुढे काय झालं सर? इंटरेस्टिंग आहे सर. मी तिला सांगितलं, बघ बाई, तुला जो उमेदवार आवडेल त्याला तू निवड. तिने त्याला निवडलं. म्हणजे तुमच्या तिकिटावर तो निवडून आला सर? हे सोडा, मग पुढे काय आलं? पुढच्या 9 महिन्यात तिची पोट निवडणूक पण लागली. अरे देवा, बारशाचे बॅनरच दिसले मला सर. पण मला एक कळलं नाही सर, तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं सर? समाजकार्यामुळे. समाजकार्य करताय सर तुम्ही? समाजकार्य करताय सर? एवढं समाजकार्य करून सर तुम्ही हरताय सर. ठीक आहे, पण मला माहिती आहे माझ्या नशिबात कधीतरी जिंकणं आहेच. आणि हरणं ती जंगलात असतात. काही जण वा म्हणाले, काही जण चल रे म्हणाले. मोठ्याने मला चल रेच ऐकू आलं.
सर तू पण फालतूगिरीला आळा घालूया सर, कारण तुमचा कॉन्फिडन्स हिमालयावर जाऊन आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे सर. हा वाढत चाललेला कॉन्फिडन्स आहे सर. ठीक आहे, याच कॉन्फिडन्सच्या जोरावर मी आता पुढची निवडणूक लढवेन आणि त्याचे मी बॅनर सुद्धा छापायला दिलेले आहेत, काय? ज्यावर मी सई तामणकरचा फोटो दिलाय. सई तामणकरचा फोटो हो तुम्ही बॅनरवर छापलाय? हो, ती तुम्हाला ओळखते? मी तिला ओळखतो. मी बोललोय तिच्याशी. काय बोलताय सर? तुम्ही सई तामणकरशी बोललात सर? काय बोलली ती? मी नाही येणार प्रचाराला बोलली. मी बॅनरवर पण फोटो तसाच छापलाय तिचा. फोटो छापलाय आणि खाली लिहिलंय, प्रचाराला यायला न येऊ इच्छित सई तामणकर. आणि त्याच्या खाली मस्तपैकी 4 ओळी पण लिहिले. पण सर हे लोकांनी वाचलं तर काय फरक वाटेल ना? कसं वाटेल ना? वाईट वाटेल ना? नाही 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 नाही, आपल्या देशात लोक बॅनरवरचा फोटो बघतात. लोक जर वाचत असती तर देश वाचला नसता. वा 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 वा. सर क्या बात आहे सर, क्या बात आहे सर. सर हे वाक्य ना तुम्ही बोललात म्हणून जबरदस्त वाटला. मी बोललो असतो ना तर बादलीवर थुकले असते अंगावर सर माझ्या. त्याच्या खाली मी 4 ओळ्या सुद्धा लिहिल्या आहेत. म्हणजे एवढं सगळं चांगलं करून तुम्ही माती खाण्याचा प्रयत्न केलेलाच आहे म्हणजे खाली. ऐका, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी. वा, सुरुवात तरी चांगले आशादायक आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी. वा, हे सगळं ग्लोबल आहे, ग्लोबल आहे, ग्लोबल आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, कुठल्याच देशाला कुठली सीमा नसावी, छळणाऱ्या भाच्याला कुठलीच मामी नसावी. बिनचुकले यांना प्रचंड मताने विजयी करा. क्या बात आहे यार, क्या बात. वा वा. बघितलं? याला बोलतात दाद. जबरदस्ती दाद. सर काही टोकदार वस्तू सुद्धा माझ्या हातात नाही आहे सर, नाहीतर भोसका भोसकीचे प्रयत्न करीत आले असते. पण ठीक आहे सर, आता आपण जास्त काय बोलूया नको, फालतूगिरीला आळा घालूया सर आणि आपण इथे ही मुलाखत संपूया सर. नाही नाही नाही, मुलाखत कशी संपवायची? काय सर? तुम्हाला मला मत द्यावं लागेल. तुमच्यासाठी पण योजना आहेत माझ्याकडे. नाही सर, माझ्यासाठी काही नको, माझे उपकार अहो, करा सर. पत्रकारांना मी पत्राच्या कार देणार आहे. सर याच्यावरनं कळलं तुम्ही कुठपर्यंत विचार करताय आमचा नाही सर. नाही, पत्रकारासाठी सर, वेगळा पण विचार केला. थांबा, आता तुम्ही माझ्या घरात आला. नाही सर, समोर मंगळवारचं लक्षात ठेवा सर, मी एकटे नाही, मी तुम्ही आले नाही का सर? मित्रांनो, ॲज अ फॅन म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमच्या स्किटचं लिखाण खूप भारी असतं आणि ते आजही तसंच खूप भारी होतं. सई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? आज तू कॅरेक्टरला लावलेला आवाज मला खूप आवडला. काहीतरी वेगळाच आवाज लागला होता आणि तो खूप छान वर्क झाला. अमेझिंग. तुम्ही जेव्हा येता तेव्हा फटाके फोडता स्टेजवरती आणि आजही फटाके मनसोक्त फुटलेले आहेत. खूप सुंदर लिहिलं होतं, खूप सुंदर सादर पण खूप छान केलं तुम्ही. मजा आली. प्रसाद? लाजवाब स्किट होतं. क्या बात. तुझ्याच तोंडी वाक्य होतं की भारतातल्या लोकांनी वाचलं तर देश वाचेल, असं काय काय असं या अर्थाचं काय ते वाक्य होतं. फार बोचरा आणि फार मार्मिक विनोद होता या स्किटमध्ये आणि तो तेवढ्याच फालतूगिरी जरी तुम्ही म्हणत असाल तरी तो अत्यंत दर्जेदार विनोद होता. त्यामुळे तुम्हाला दोघांनाही सलाम आहे. वा वा, क्या बात. अशीच दर्जेदार फालतूगिरी करत राहा. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विनोदाच्या तारांगणातले चमकते तारे समीर आणि विशाखा यांचं. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वा सम्या. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. व्यायाम करूया. काय कसं चौगुले? बरं आहे, बरं बरं.
लग्न करता का माझ्याशी? अहो 15 सेकंद झाली हो स्किट सुरू होऊन. कॅरेक्टर एस्टॅब्लिश करणं, गोष्ट काय स्किटची, या गोष्टी वगैरे महत्वाच्या नाही आहेत का? डायरेक्ट येऊन काय विचारताय तुम्ही लग्न करताय काय म्हणून? अहो चौगुले वय बघा आता आपलं. हा स्वतःकडे बघा, पेटत्या उदबत्ती सारखं आहे आता आपलं. स्वतःची हळूहळू पडत चाललेली राग बघत बसण्यात काय अर्थ वाह, आहे? वेळ वाह. कशाला वाया घालवायचा नाही का? बुरकन कापूर जळतो तसं होत तरी म्हणा, नाही तर मग होत तरी म्हणा. काय? कधी करताय लग्नाची बोलणी? अहो काय बोलताय तुम्ही? लग्न मी कसं करू तुमच्या बरोबर? आपली ओळख ना पाळख, ओळखत सुद्धा नाही मी तुम्हाला. अहो मी जाई. जाई? अहो मी जाई झाडे. काय नाव आहे? जाई झाडे. जाई झाडे? बागेत जन्माला आला होता की काय? जाई झाडे असं कसं नाव? चौगुले हाच प्रश्न कधी प्राजक्ता माळीला विचारलाय का? हा? नाही ना झाली हिम्मत. अहो मी जाई झाडे तुमच्या समोरच्या सोसायटी मध्ये राहते. रोज सकाळी इथे पार्कात येते. तुम्ही जाओ बाई, मला जाऊ दे, मला नाही बरं करायचं. बाई राहिलं नका करू लग्न, पण निदान प्रेम तर करा. अहो फोटो फ्रेम मध्ये जायचं वय आपलं, प्रेम कुठे करायला सांगताय? बरं निदान आय लव्ह यू तरी म्हणा. अरे मी काय म्हणू तुम्हाला आय लव्ह यू? मला हे कळत नाही आहे आय लव्ह यू. बरं राहिलं. अगं बाई चौगुले बुटाची लेस बघा सुटली वाटतं, बांधा बरं ती. अरे बापरे. अगं बघा बघा गुडघ्यावर बसून प्रपोज करतो हा मला. नाही, नाही, नाही. अरे नाही, काय कमाल करताय? मी तुम्हाला कशाला प्रपोज करू? का करू तुम्हाला मी प्रपोज? बरं बाई चिडू नका चौगुले. ओ चौगुले नंबर सांगा. माझा मोबाईलचा नंबर तुम्हाला कशाला हवाय? अशी आपली ओळख आहे म्हणून. आपली कुठे ओळख आहे? असं काय करता? मी ओळखते तुम्हाला चांगली. निसर्ग सोसायटी B202. रोज सकाळी जॉगिंगला पार्कात येता. काल परवाच वॉचमनने झापला तुम्हाला जास्वंदीच्या फुलावर डल्ला मारलात म्हणून, हो की नाही? निमूटपणे खाली मन घालून निघून गेलात की नाही? बायको गेली 3 वर्षापूर्वी, नाव होतं निर्मला. मुलगा सोहम तोही गेला. नाही म्हणजे अमेरिकेला गेला. हो तुमची मुलगी नेहा ती असते डोंबिवलीत, बरोबर? हा 2 नातवंड सोन्यासारखी. एक अन्वय आणि एक भावे. हो आणि दर महिन्याला विजेचं बिल येतं 700 रुपये. हल्ली विजेचा दर वाढला म्हणून येतं 1200. बरोबर. कामवाला ती कामवालीची बाई आहे, ती गेले 3 दिवस आलेली नाही. बरोबर. हॉलमध्ये शोकेस आहे, त्याच्या वरच्या कपाटात 3 बदक आहे काचेची. बरोबर. माझ्या काखेत चामचिळे हे नाही ना माहिती तुम्हाला? तेच तर माहिती करून घ्यायचं. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? तुम्हाला कसं माहिती आहे सगळं माझं? एवढी माहिती कशी काढलीत मला सांगा. अहो आता मुलगी वयात आली म्हणजे ज्या घरात आपलं अर्ध आयुष्य काढायचं त्या घराची माहिती नको का काढायला? स्वतःला वयात आलेले समजता तुम्ही? आता अजून काय वयात यायचं चौगुले? 70 आली आपली, आता कुठलं वय? कठीण आहे बाबा तुमचं. मी नाही लग्न करणार. जाओ तुम्ही, माझं ते काय ते राहिलं ते करू दे मला. बघा बाई हो चौगुले नुकसान तुमचंच आहे. माझं घातलं आलंय मेरा नुकसान. कुछ नाही जाता तेरा घाटा. काय बोलताय बघा तुम्ही? नुकसान तुमचं. माझं कसलं नुकसान आलंय? बघा बरं माझ्याशी लग्न केलं ना तर माझ्याकडे मजा आहे. कसली मजा आहे? लग्नानंतर कळेल तुम्हाला माझ्याकडे काय काय मजा आहे. अरे पण मला नाही करायचं लग्न. तू का माझ्या मागे पडताय तुम्ही? मला नाही करायचं लग्न. अगं माझं डोकं सुद्धा दुखायला लागलं हो आता. अगं बाई डोकं का दुखतंय? होय. अगं बाई बीपी आहे का? बीपी आहे हो थोडा. लो का हाय? लो बीपी आहे हो. माझं हाय जुळतंय की मग? काय हो काय झालं? जरा उजवा हात माझा दुखतोय जरा. काम करत नाहीये. अगं बाई उजवा हात दुखतो का? माझा डावा हात दुखतो. काम आई जुळतंय की आपलं? म्हणजे बघा तुमच्या उजव्या हाताची कामं मी करीन, माझ्या डाव्या हाताची कामं तुम्ही करा. कसं? मी डाव्या हाताची करायची का काम सगळी? प्रेमात कधी उजवं डावं बघू नये चौगुले. बरं मला सांगा तुम्हाला डॉक्टरांनी मीठ कमी खायला सांगितलंय का?
कायला सांग मलाही सांगितलंय. हो, हो, हो. बरं तुम्हाला चष्म्याशिवाय वाचता येतं का? नाही येत वाचता. मलाही येत नाही. चला 36 गुण जोडले. मुलाला मुलगी पसंत आहे. ए, डग 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 वाजवा. नका हो स्वतःला मुलगी म्हणू. बाई हा शब्द मराठी भाषेत काही डिझाईन म्हणून आहे का नुसता? तुमच्या नवऱ्यालाच फोन करतो थांब. हा जा जा वर ढगात जा. गेलाय तो. ए, बघ येतायत ते. जा वर जा. नवरा गेला माझा. आय एम सॉरी. हा तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमच्यामुळे गेला. नाही नाही गेला 8 वर्ष झाली त्याला. मिस यू रे रघु. मिस यू. अशीच आहे बरं का मी एकदम प्रॅक्टिकल. हो, हो. वास्तव अशी अगदी जुळवून घेणारी आहे. हो, हो तेच. म्हणून सांगते आता एवढं चांगलं समोरून स्थळ सांगून आलंय. बाई मी कशाला नाही म्हणू. पटकन हो म्हणून टाकते. मी तयार आहे. अहो पण मी का करू तुमचं लग्न? मगाचपासून तुम्ही हे मला सांगताय माझ्या मागे आहेत. का असं बोलताय मला सांगा तुम्ही? का बोलताय? अहो चौगुले मी सुद्धा ना अगदी सुखवस्तू कुटुंबातली बाई आहे. तुम्हाला सांगते माझ्या घरी ना मुलगा सून नातवंड सगळी आहेत. पण जो तो आपापल्या व्यापात आपापल्या कोशात. सगळी गर्दी आहे घरात. गोंगाट असतो अगदी. गर्दी असून सुद्धा मी मात्र आपली एकटी आहे. काय करायचं? तुम्हाला सांगते आई आम्ही पिक्चरला जातोय ग. बाहेरच्या हॉटेलात पार्सल सांगितलंय. वेळेवर जेवून घे आणि झोप. असं त्यांचं बोलणं नित्याचं झालं ना की आपण आपली जागा समजून घ्यायची. चौगुले आमच्या घरात बरं का मला माझं मत कोणी विचारत नाही. त्यांची मतं फक्त सांगितली जातात. आपल्या मताला कुठली आली किंमत? तेव्हा मीच ठरवलो आपल्या मताला आपण किंमत द्यायची म्हणजे द्यायची. म्हणून तुम्हाला विचारलं कधी करायचं लग्न. आणि तसंही चौगुले तुम्ही घरात एकटेच असता नाही का? नाही मी एकटा नसतो तसा. माझा मुलगा आहे ना अमेरिकेत असतो मुलगा. हा दररोज फोन करतो मला. तू दररोज? मी अगदी दररोज नाही करत पण महिन्यानी करतो मला फोन तो. हा महिन्यानी? हा म्हणजे टचमध्ये आहे तो माझ्या. सणासुदीला करतो मला फोन. मला व्हिडिओ कॉल लावतो. परवात लावला होता त्याने. तो माझी सून आणि माझा मुलगा हे बसले माझ्यासमोर बसले आणि माझ्याशी बोलले बरं का. आणि माझा मुलगा त्याने मला विचारलं बाबा औषधं वेळेवर घ्या असं मला विचारलं त्यांनी. हा करतो. औषध वेळेवर घ्या सांगितलं पण गुडघ्यांना मालिश करायला आला का तो? नाही ना येऊ शकला. डोकं खूप दुखतंय बाबा चेपून देतो. चेपायला येऊ शकतो का तो? नाही ना. बरं मुलगा अमेरिकेत आहे तो नाही येऊ शकत. पण मुलगी ती तर डोंबिवलीला राहते ना. डोंबिवली काय डेन्मार्क पेक्षा लांब झालं? येते का ती बापाला विचारायला? करते का फोन? करते करते फोन. मला करते ती फोन. म्हणजे करत असेल कदाचित. माझा फोनचा प्रॉब्लेम झालाय सध्या. कॉल्स येत नाही आहेत. मग फोन ती करत असणार मला फोन. मला माहिती आहे ना. एक दिवस पण असं गेलेलं नाही. नका नका फसू चौगुले स्वतःला. नका फसू. इथे समोर राहते तुमच्या सोसायटीमध्ये. तुमच्याकडे नेहमी बघत असते मी. मुलांनी आपल्याला फोन करावा म्हणून खोटं नाटं तब्येत बिघडली अशी खोटी कारणं देता तुम्ही. हो की नाही? चौगुले चेहऱ्यावरचा आनंद आणि दुःख जसं पटकन समजतं ना तसा एकटेपणा सुद्धा दिसतो बरं का. दिसतो. तुम्हाला सांगू का मला ना तुम्ही बाई खूप आवडला. तुम्ही असे इतके खेळकर मस्ती करताना आणि गप्पा इतक्या सहज मारताना ते मला फार आवडलं. म्हणून मी तुम्हाला विचारलं. आता बघा म्हणजे तरुणपणी एखादी कॉलेजात असताना मुलगी समोर आली आणि म्हणलेली मला बाबा तू आवडतोस. तर त्या वयात कसं आपल्या अंगावर शहारा येतो की नाही. मग आता म्हातारीने विचारलं म्हणून येत नाही असं का बरं? आणि कसं आहे या वयात शहारा नाही हो सहारा महत्वाचा आहे.
रात्री अपरात्री खोकल्याची उबळ आली ना तर पाठीवरून हात फिरवणारं, ग्लासभर पाणी देणारं कुणीतरी हवं का नको दोघांना. चौगुले, आपण ना आपल्याच घरात ऑड मॅन अँड आउट झालेलं. हा पण 2 ऑड एकत्र आले ना तर इवन होतं बरं का, लक्षात ठेवा. बघा विचार करा. विचार करा मग सांग. याला खरंच माझं म्हणणं पटलं असेल ना तर हा पलटेल. पलट पलट पलटला. अगं बाई काय आहे तुमचं, जा बाई. माझ्याशी लग्न कराल? विचार करून सांगते. काय बाई 15 मिनिट माझ्या मागे होते, आता भाव खातीये. अहो वेळ द्या, अहो, असं पटकन अंगावर नका देऊ, वेळ द्या बरं. विचार करून सांगते. वा 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 वा. तुम्ही त्यांना फायनली लग्नासाठी विचारलं, हे फार बरं केलं बरं का. खरंच विचार करायला लावणारा हा ॲक्ट होता. माझ्यासुद्धा मनात हा विचार येऊन गेला की ओ माय गॉड, आपण आपल्या आईवडिलांना किती दिवसांपूर्वी फोन लावला होता किंवा किती दिवसांपूर्वी त्यांचे पाय चेपले होते. क्या बात आहे. मला वाटतं जे मुलं मुली आपल्या आईवडिलांपासून कामानिमित्त लांब राहतात त्या प्रत्येकाच्या मनात हा विचार आला असेल. सुपर्ब. सई, तुला कसा वाटला ॲक्ट? सम्या, तुला काय होतंय? आईची आठवण आली मला जरा. अरे नो प्रॉब्लेम. म्हणजे 12 वर्ष झाली ती गेली, पण असं कधी होत नाही. आय डोंट नो समहाऊ. हो, आय एम सो सॉरी. असाच मनात घर करणारा आणि नकळत डोळे ओले करून जाणारा तुमचा ॲक्ट होता. आणि अशा फॉरवर्ड विचारांचे आजी आजोबा मला फार आवडतील. खूप काही तुम्ही या एका स्किटमधून खूप काही सांगून गेलात. मला असं वाटतं की तुम्ही या मंचाचा उपयोग अशा काही काय म्हणूया ज्या रोजच्या गोष्टी असतात, आपल्याला माहिती असतात पण आपण त्यांना सामोरे जात नाही, अशा काही गोष्टी तुम्ही यातून मांडल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज सगळेच जण घरी गेल्यावर निमूटपणे आपापली जागा ओळखून आपल्या आईवडिलांना फोन नक्की करतील याची मला खात्री आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि खूप मजा आली. तुम्ही आला की यू लाईट द स्टेज ऑन फायर अँड दॅट्स व्हॉट यू डिड टुडे. अमेझिंग. प्रसाद, अप्रतिम विषय आणि अत्यंत उत्तमरित्या तुम्ही दोघांनी हाताळलात. आणि कॅरेक्टर्स बेरिंग तर लाजवाब. सम्या, विशाखा, तुमच्या दोघांसाठी एक उत्तम शेर. जिंदा दिल रही है जनाब, जिंदा दिल रही है जनाब, चेहरे पे ये उदासी कैसी. जिंदा दिल रही है जनाब, चेहरे पे ये उदासी कैसी. वक्त तो बीत ही रहा है, उम्र की ऐसी की तैसी. क्या बात है. काय ताकद आहे तुझ्या लिखाणात आणि तुमच्या दोघांच्या परफॉर्मन्सेसमध्ये. जबरदस्त. मी उभं राहून टाळ्या वाजवू इच्छितो या क्षणी. या पर्वाचा पहिला जुजबी होऊन जाऊ देत मग, असं म्हणते मी.
मंडळी असंच आम्हाला हसवत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी सध्या अरुण कदम जाम खुश आहेत आणि श्याम राजपूत जाम चिडलेत आणि त्यामागचं एकच कारण आहे, अनुपमा. बघूया नेमकं काय घडलंय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया खानदेशचा विनोद मेहरा श्याम राजपूत, विनोदाचा महामेरू अरुण कदम आणि सगळी पात्र अगदी लिलया साकारणारी सहज सुंदर अभिनेत्री अनुपमा ताकमोगे यांचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. चला आता कॉमेडीच करायची म्हणून सांगते. आज मी अरुण कदम बरोबर स्किट करणार आहे. चला पहिला पंच फुटला, सुटले. तर मुद्द्यावर येऊया. ही आमची कंपनी टोटल सिक्युरिटी सर्व्हिसेस. आम्ही कॉर्पोरेट कंपन्या, बँका आणि सोसायट्यांना सिक्युरिटी गार्ड्स पुरवतो. खरं तर आमच्या कंपनीत वेकन्सीज नसतात, पण आज नशिबाने एक जागा शिल्लक होती आणि ती जागा मला भेटलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला थँक्यू व्हेरी मच बोलायला इकडे आलेलो आहे. हे घ्या पेरा. थँक्यू. थँक्यू मॅडम, मच व्हेरी, कारण तुम्ही मला नोकरी दिलेली आहे. अहो काय करणार, द्यावीच लागली. तुम्ही आमच्या बॉसचे मेहुणे पडलात ना. तुम्हाला नसती दिली तर माझी गेली असती नोकरी. अभिनंदन तुम्हाला मिळाले. थँक्यू थँक्यू थँक्यू. खरंय खरंय, तुमचं एकदम करेक्ट आहे मॅडम. पण तो खाली आहे ना, एक माणूस जाम चिरलाय. कोण? झालं तू बोलतो मला नोकरी मिळालीच पाहिजे, हे माझा हक्क आहे, याच्यावर माझा अधिकार आहे. मला हे वाचा काय असं करून मी त्याला चिरून इकडे आले. हो मॅडम, हो मॅडम, अरे तू अठ्याशे करे. मॅडम हे बरोबर नाही. हा नोकरी मला मिळायला पाहिजे होती. हे कसं झालं? हे कसं झालं? वसर्या, या शो मध्ये तुला घेतला तेव्हा मी बोललो, हे कसं झालं ना. वसर्या तुला नोकरी भेटली ना तर बोलतो हे कसं झालं. अरे तू मला खाली चिडवलं, इथे बी चिडवून राहिला का रे तू? तुम्ही बाय ना बुर सटेल, कॉमेडीच्या जुनाट नट, बाय ना अर्धवट, अर्धे वेगळे शर्ट घालून आला रे तू. दलिंदर कथा ना तुला देखस रे. मी आधी मॅडमशी बोलतो मी. का मॅडम, तुम्ही आमची लेखी परीक्षा घेतली बॉ, तोंडी परीक्षा घेतली बॉ, ते काय शर्यत घेतली बॉ, उंची मोजली बॉ, आणि सिक्युरिटी वाला म्हणून तुम्ही हे बुटकं वांग घेतलं. अहो सिक्युरिटी वाल्याच्या हातातला दांडा पण मोठा असतो याच्यापेक्षा. हे बघा मिस्टर श्याम राजपूत, आम्ही आमची निवड केलेली आहे आणि आमच्याकडे काही राखीव हक्क असतात. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. असं कसं? अहो पण याची उंचीच भरत नाही ना. हो तुमची अट काय होती? उंची 5 फूट 4 इंच किमान. हा फक्तच किमान आहे, फूट आणि इंच सोडूनच द्या तुम्ही. अहो याच्याकडे बघून तुम्हाला वाटतं का हो का हा कुठली उंची गाठू शकेल म्हणून? हे बघा मिस्टर श्याम राजपूत, आमच्या कंपनीत असे काही नियम असतात आणि त्यामुळे हे झालंय आणि हे असं होणार आहे. काय हे ते काय होणार आणि होणार आहे? नीट स्पष्ट उत्तर द्या. 1 मिनिट. तुमची उंची किती आहे? 4.5 फूट. बघा. हा, मग आमच्या कंपनीत 4.5 फूट उंचवाल्यांसाठी राखीव कोटा असतो. तोंडाला येईल तर बोलताय काय तुम्ही? उरलेली उंची कशी भरून काढता? ए वसाऱ्या, माझ्या विनोदाची उंची बाकी सगळं भरून काढताय. ठीक आहे मॅडम, तुम्ही एक काम करा, आम्हाला 2-4 प्रश्न विचारा. होऊनच जाऊ द्या आता. डबाच्या डबा आणि पाणीच्या पाणी. याचं हे बघा, ये मराठी आहे. डबाच्या डबाने पाणीचं पाणी. वसाऱ्या, मच्छी का मच्छी, पाणी का पाणी, असं आहे ते. अरे वा वा वा, काय मराठी भाषेचं ज्ञान आहे यांचं. क्या बात आहे. बरं ठीक आहे, चला तुमच्या समाधानासाठी प्रश्न विचारते. दोघांनाही विचारते. ठीक आहे, पहिला प्रश्न अरुणजी तुम्हाला विचारते. शांतपणे विचार करून उत्तर द्या. तुम्हाला कुठे फिरायला आवडतं? पॅरिसला. क्या बात
सही जवाब. वा, वा. स्वप्नात तरी गेला होता का रे पॅरिसला? वसरे गेलोय गेलोय मी म्हणा फक्त फिरायला आवरेल असं बोललोय ना. हा, तेच आहे ना. ठीक आहे ना, त्यांनी पटकन उत्तर दिले, याला महत्व आहे श्याम राजपूत. बरं. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. हा. तुमचा प्रश्न. दादर वेस्ट ते पॅरिस साधारण किती किलोमीटर असतील? अहो आता हे कसं माहित असेल हो मला? अरे कमाल आहे, इंटरव्ह्यू कोण देत आहे? मी प्रश्न विचारलाय, तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. तुम्ही पटकन उत्तर द्या. ते बघा कसे पटकन उत्तर देत आहे. आता त्यांना दुसरा प्रश्न विचारते मी. हा, मला सांगा, तुम्हाला कुठल्या फिल्म्स बघायला आवडतात? इंग्लिश ओनली फॉर इंग्लिश. काय हजार जबाबी आहे. वाव. क्या बात. किती हजार जबाबी माणूस आहे बघा. आता तुमचा प्रश्न. या जगात आजवर किती इंग्लिश फिल्म्स बनल्या असतील? सांग वसरे सांग. मॅडम किती डेंजर प्रश्न विचारताय तुम्ही. याचं उत्तर कसं देणार हो? सांगा कसं उत्तर देणार याचं. अरे वसाऱ्या मी 2 प्रश्न पटकन उत्तर दिले, तुला एका पण प्रश्नाचं उत्तर येणार नाही. मोठा शाना आलाय नोकरी मग. तू एवढा बचा करून राहिला ना, मग तू सांग आजपर्यंत किती इंग्लिश पिक्चर बनले? बुवा खूप. क्या बात आहे. व्हेरी गुड. बघा कसं पटकन उत्तर दिलं त्यांनी. क्या बात आहे, क्या बात आहे. आता तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला होता ना, त्याचंही ते असंच पटकन उत्तर देते. मी तोच प्रश्न त्यांना विचारते. हा, मला सांगा अरुणजी, दादर वेस्ट ते पॅरिस किती अंतर आहे? खूपच आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. बघा त्यांचा सर्वांगीण विकास झालाय. जनरल नॉलेज आहे त्यांच्याकडे. आहे तुमच्याकडे? याचा विकास झालाय. हो. याचा विकास लहानपणापासून खुंटलेला जे अजूनपर्यंत. अहो मॅडम अहो मी फिजिकल टेस्ट पास केलेली आहे हो. अहो चोर आला ना तर मी अशी छाती काढून जाईन आणि झपकन पकडून घेईन त्याला. हा पकडू शकतो का? अरे मी पण तसं करू शकतो. कसं काय? चोर आला रे आला की सगळ्यात पहिला मी लपणार. मग त्या चोराला काय वाटाल, चाल इकडे कुठंच सिक्युरिटी गार्ड नाही, तो आपला असं शाण्यामध्ये इकडे असं चालणार. मग मी खाली असा रांगत जाणार ना, त्याच्या ढुंगणाला असा ढुसा मारणार. तो खाली पडला का त्याची बंदूक घेणार ना, त्याला बोलणार हँडसा ना. मी सगळे व्हिडिओ काढणार ना, व्हायरल करणार. व्हायरल झाल्या पोलिसांपर्यंत पोहोचणार. पोलीस येणार ना, त्याला पकडणार. क्या बात आहे. याला म्हणतात हुशारी. बरोबर आहे. वॉचमनचं काम फक्त लक्ष ठेवणं आहे. पकडायला पोलीस आहेतच नाही का? एकदम करेक्ट बोललात. म्हणजे वॉचमनचं काम फक्त वॉच करणं बघणं, त्याला पकडायचं काम नाही. तर मला कॅचमन नसतं बोललात. वा. बघा त्यांचं इंग्रजीचं किती सखोल ज्ञान आहे. क्या बात आहे. व्हेरी गुड. आम्हाला असाच हुशार वॉचमन पाहिजे. अहो चोराला कळलं पण नाही पाहिजे मागून सिक्युरिटी गार्ड येतोय का उंदीर येतोय. उंदीर येतो? नाही, माझ्याबद्दल तुम्ही खूपच चांगले बोलता, पण मला एक कळत नाही, तुम्ही माझी इज्जत करता का काढता? नाही असं काय कौतुकच करते मी तुमचं. तुमची स्ट्रॅटेजीचं कौतुक करते. अरे स्ट्रॅटेजी तर सॉलिड आहे आपल्याकडे गामिनी कव्वा आहे. गामिनी कव्वा. मॅडम याला गनिमी कावा सुद्धा म्हणता येत नाही हो. बसारे मला ते बोलता जरी येत नसतं तर मला सागलं करता येतं. नाही पण मला पण करता येतं ना. मॅडम काय मला एक चान्स द्या ना अजून. म्हणजे माझी लायकी सिद्ध करायला एक चान्स द्या बा. एक. अरे देवा, आता याला किती वेळाला हरवायचं. ठीक आहे, आणखीन एक परीक्षा. अरुणजी 10 सेकंदात आगरी भाषा बोलून दाखवा. चला 10 सेकंद. रे बाला काय फालतुगिरी चालले, कानफार फोरू का तुला? काय मी बोललो वसारे इकडे ये, आपण जाऊया रेती बंदरावर. रेतीचा ठेक गेला तिकडे बंदरावर गेल्या त्यानंतर ती सगळी रेती लोकांपर्यंत पोहोचूया. मग त्याचे पैसे भेटले तर आपण बँकेमध्ये टाकूया ना. वसारे आवडत सगळं तुला इकडे पर्यंत आलं नाही. कानफार फोरू का? क्या बात है. व्हेरी गुड. आता श्याम राजपूत तुमची टर्न. 10 सेकंदात आगरी भाषा स्टार्ट. मी धुड्याचा आहे हो. याला काय अर्थ आहे? असे कुठे प्रश्न असतात का? आगरी आलं काय नाही आलं काय फरक पडतो? मला सिक्युरिटीची नोकरी करायची आहे. हे काय होऊन राहिलं माझ्यासोबत? हे काय होऊन राहिलं? वसाऱ्या जेव्हा तू इकडे ऍक्टर बनायला आलास ना,
तेव्हा तुझ्याबरोबर जे जे व्हायला पाहिजे ना ते आता होतं. नमस्कार मॅडम. मॅडम नमस्कार. मी मोठे साहेबांकडून आलोय. त्यांनी तुम्हाला थँक्यू सांगितलंय. त्यांच्या मेवण्याला तुम्ही नोकरी दिली ना. अरे छोटे साहेब काँग्रेस. थँक्यू. वशिलेने नोकरी दिली तुम्ही. हा असा बिंडोक ठेवा याला नोकरीवर आणि कंपनी बुडवून टाका. अहो नोकरी द्यायची नव्हती तर माझा वेळ कशाला खर्च केला हो. मग वसारे स्किट कसं झालं असतं आपलं. कसं झालं असतं. झालं स्किट संपलं. ओके मला तुझ्या बरोबर कामच करायचं नाहीये. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मला काय मारूनकडे बघितल्यानंतर असं वाटतं की असं म्हणायचं आहे काही लोक की पेटीमध्ये जेवढे सूर असतात तर मायकल जॅक्सन जो आहे तो त्या बाहेरच्या एका सुरात गायचा, पेटीच्या बाहेरच्या, इतका वर त्याचा आवाज जायचा. अरुण कदम मला काहीसा तसाच भासतो. म्हणजे हा सूर मी खूप वेळ शोधत होतो मधल्या ब्रेकमध्ये, पण शेवटी आमिर मला म्हटला अरे नाही तो बाहेर आहे, कॅसी बाहेर आहे, तो कीबोर्डमध्ये तो सूरच नाही. कमाल कमाल. श्याम, अनुपमा, मस्त मजा आली. तू दिसतेस पण खूप छान आज, वेगळी दिसतेस. मजा आली, खूप मजा आली. सई, मजा आली आज पण. धमाल आली. तुम्ही आलात की काहीतरी खूपच भारी घडणाऱ्याची खात्री असते आणि आजही तसं झालं. मस्त मजा आली. सुपर मंडळी, असेच आम्हाला हसवत राहा. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, याच बरोबर या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले नाही आहेत. हो, कारण प्रसाद ओके यांचा हवा हवासा वाटणारा सुरेल परफॉर्मन्स अजून आपल्या सगळ्यांना अनुभवायचा आहे. पण त्याआधी सई आणि प्रसाद यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आई बाबांवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी हे आजचं गाणं. सार सार फस्त तेव्हा असतात आई बाबा, कुणी कुणी नसत तेव्हा असतात आई बाबा. सार सार फस्त तेव्हा असतात आई बाबा, कुणी कुणी नसत तेव्हा असतात आई बाबा. जन्माच्याही अलीकडे असतात आई बाबा, हिशेबाच्या पलीकडे असतात आई बाबा. माझे आई बाबा स्पेशल आई बाबा, देवाजीचे दोन हात सारे आई बाबा. माझे आई बाबा स्पेशल आई बाबा, देवाजीचे दोन हात सारे आई